नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट, जेव्हापासून वर्णनात्मक परीक्षा चालू झाली, राज्यसेवेने चालू केली की 2025 पासून आम्ही वर्णनात्मक परीक्षा घेतो आहोत। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या अकॅडमीत कॉल येतात, पुण्याच्या आपल्या अकॅडमीला येतात, विदर्भाच्या अमरावतीच्या अकॅडमीला कॉल येतात की सर बाकी तर GS 1 2 3 थोडंसं काहीतरी समजतंय, काहीतरी करतोय आम्ही, पण ऑप्शनलचा सब्जेक्ट असेल किंवा हा नीतिशास्त्र GS 4 इथिक्सचा सब्जेक्ट असेल किंवा मग निबंध लिहायचा असेल 1000 ते 1200 शब्दांमध्ये, ठीक आहे, तिथे जास्त क्वेरीज येतात अकॅडमीमध्ये। तर काल परवा थोडंसं सरांशी बोलणं झालं, सागर सर म्हणे चल आपण थोडं या विषयांकडे वळूयात, म्हणजे विद्यार्थ्यांना जे महाराष्ट्रामध्ये जी समस्या जाते आहे ती आपल्याकडून काही सॉल्व्ह होऊ शकते का विदर्भ आयएस अकॅडमीतर्फे। तर मग आमचं डिस्कशन झालं की यस, आपण त्याच्यावर काही असे लेक्चर्स घेऊ जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या ज्या मोठ्या मोठ्या समस्या जात आहेत, निबंधाच्या असतील किंवा ऑप्शनलच्या असतील किंवा इथिक्सच्या असतील, हे मुलांसाठी नवीन झालं ना एकदम। GS 1 2 3 मध्ये थोडंसं मुलांना काहीतरी माहिती की बाबा तो इतिहास आहे, हा भूगोल आहे, ठीक आहे, हे पॉलिटी आहे, इन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमिक्स आहे, पण मुलांना हे एकदमच नवीन नवीनचं वाटतं की बाबा काय आहे GS 4, ठीक आहे, काय आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, याचा पेपर कसा लिहायचा, सर एक सिलेबस समजत नाही, समजला तर पुस्तकांचा रेफरन्स भेटत नाही, पुस्तकाचा रेफरन्स भेटला तर ते तसं कवर होतं का नाही ते कळत नाही, चालू घडामोडींचा त्याच्यात कसा उपयोग करायचा हे कळत नाही। या समस्या साधारणतः निबंधात जास्त आहेत, इथिक्सच्या आपल्या या पेपरमध्ये GS 4 मध्ये आणि ऑप्शनलमध्ये काही काही विद्यार्थ्यांना समस्या आहेत। तर मग म्हटलं चला आजचा तरी दिवस असा करूयात, आजचं लेक्चर असं करूयात की ॲटलिस्ट एक तरी अडचण आज आपण संपवून टाकू। कोणती? तर GS 4 इथिक्सच्या पेपरची, ठीक आहे, अकॅडमीतर्फे बाकीचे पण विषय येतील, त्याच्यामध्ये निबंधही असेल, भविष्यामध्ये वेगवेगळे ऑप्शनल्स पण असतील, ठीक आहे। GS 1 2 3 चालूच आहे, म्हणजे GS 4चं बघताय म्हणजे याचा अर्थ हे नाही की उरलेले सब्जेक्ट बघायचे नाही, ते पण इम्पॉर्टंट आहे, त्यालाही 250 मार्क आहेत। GS 4ला जर 250 आहेत तर GS 1 2 3लाही 250 आहेत, तर ते पण बघायचं आहेच। पण हे थोडंसं नवीन आहे, म्हटलं चला विद्यार्थ्यांना थोडंसं बुक लिस्ट पण देऊयात की काय वाचता येईल, मुलांना हे पण सांगूयात, विद्यार्थी का बाबा हे पुस्तक आहे ओके, पण याच्या पलीकडे आपल्याला काय वाचावं लागेल, चालू घडामोडींचा कसा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो, आपण ते पण घेऊ थोडंसं। हे सगळं एकदाच एका लेक्चरमध्ये घेऊ, थोडासा सिलेबस डिकोड करू। भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर ठीक आहे एक काम करा, थोडंसं यूट्यूबवर जाऊन आम्ही बघून तरी घेऊन घेऊ किंवा गुगलवर जाऊन बघू की पुस्तक कोणते काय, पण ते सर सिलेबस डिकोड नाही होऊन राहिलं आहे आमच्याकडून। तर म्हटलं चला आज मग सिलेबस डिकोडही करू, विद्यार्थ्यांना पुस्तकांची लिस्ट पण देऊ, अभ्यास कसा करायचा ते पण सांगू, PYQचं काय महत्त्व आहे ते पण सांगू, सगळं एकाच लेक्चरमध्ये आज क्लिअर करू असं आपलं ठरलं। मग मी म्हटलं चला आजचं हे जर लेक्चर घेतो आहे तर मुलांचे पूर्ण डाऊटच संपले पाहिजे, जे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम जाते त्यातलं एक तरी म्हटलं आज संपून टाकू आपल्या अकॅडमीतर्फे। तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टार्ट करू GS 4। GS 4 मध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, याला हा पेपर खरं तर एक 10-12 वर्ष झाले UPSC मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याला पोरं शॉर्ट भाषेमध्ये इथिक्सचा पेपर म्हणतात। इतकं कोणी नाव नाही घेत की बाबा हे नीतिशास्त्र आहे, सचोटी आणि अभियोग्यता असं नाव नाही घेत, लोक म्हणतात की हा इथिक्सचा पेपर आहे, GS 4 सामान्य अध्ययन GS 4 इथिक्सचा पेपर। UPSCच्या विद्यार्थ्यांना थोडंसं सिलेबस आता तो पाठ झाला आहे किंवा ते 2-4 वर्षापासून अटेम्प्ट करत आहेत। जे लोक इंग्लिशमध्ये UPSCची तयारी करतात त्यांच्या जो पुस्तकांचे संदर्भ पण चांगले आहे, दिल्लीमध्ये काही नोट्स पण आहे। मुद्दा खरं तर होता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक मराठीमध्ये तयारी करतात आणि राज्यसेवामध्ये जे लोक आत्ता नवीन तयारीला आले, कारण राज्यसेवेत पहिल्यांदाच हा पॅटर्न आलेला आहे, म्हणून आपल्याला थोडंसं नवीन वाटतंय। म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना, MPSCच्या विद्यार्थ्यांना, UPSC अगदी ज्यांनी काल परवा सुरू केली त्या विद्यार्थ्यांना नवीन वाटतोय। बाकीचे जे लोक UPSC 3-4 वर्षापासून करत आहेत, ठीक आहे, त्यांच्या जो आणि इंग्लिशमध्ये करतायत त्यांनी निश्चितपणे, मी असं नाही म्हणणार की हा तुम्ही व्हिडिओ पहा, मग गरजेचं नाही, तुम्हाला तर इथिक्स माहिती आहे, मी तुमचा 1 तास मग नाही घेणार, पण त्या विद्यार्थ्यांना गरज जरी नसली तरी जे UPSC एकदम नवीन करत आहेत, मराठी माध्यमातून करत आहेत, MPSCच्या नवीन सिलेबसनुसार आता तयारी करतात 2025 2026 27ची, त्यांच्यासाठी मात्र हा व्हिडिओ निश्चितपणे कामाचा आहे। तर आज आपण पहिली स्टार्ट करू, म्हणजे पहिल्यापासून की पहिले एक्झॅक्टली सिलेबस तरी काय आहे त्याला डिकोड करू की नेमकं याच्या खाली काय येतं, या सबटायटलच्या खाली काय येतं, त्या टायटलच्या खाली काय येतं। म्हणजे तुमचा जो एक इथिक्सचा जरी पेपर असला तरी त्याच्यामध्ये 6-7 टॉपिक आहे, मग त्या टॉपिकच्या आतमध्ये काय येतं याला पहिले आपण डिकोड करू। डिकोड करल्यानंतर तुम्हाला थोडंसं आयडिया येईल की अच्छा हां सर हा पहिला टॉपिक झाला, याच्यात हे येतं, आता सर मला कळलं, दुसऱ्यामध्ये हे येतं, तिसऱ्या टॉपिकमध्ये हे येतं, चौथ्या टॉपिक 5व्या 6व्या 7व्या टॉपिकमध्ये हे येतं, मला कळलं। आपण त्या प्रोसेसने जाऊ। मग हां तुम्हाला आता कळलं, मग कळल्यानंतर की बाबा हां सर आता कळलं तर आहेच आम्हाला, ठीक आहे, की याच्या अंतर्गत काय येतं, आता आपण समोरचे 10 ते 15 मिनिटं सिलेबस डिकोड करण्यात देऊ। या 15 मिनिटात तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हो सर आता मला हे 7 टॉपिक
केस स्टडीज या टॉपिकच्या अंतर्गत काय काय आणि मला काय अभ्यास करायचं हे कळलं. आता आपण डिकोड घेऊ पहिले सुरुवातीला, ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच डिकोड केल्यानंतर कशा पद्धतीने प्रश्न लिहायचा, आन्सर लिहायचं, थीम्स कशी डेव्हलप करायची, PYQचा कसा उपयोग करायचा, हे सगळं आज आपण एका लेक्चरमध्ये सिरीज बाय सिरीज घेऊया, ठीक आहे. एकदम मी आताच बुक लिस्टवर गेलो, तुम्ही बघितलं की अच्छा सरने सांगितलं लेक्सिकॉन वाचायचं, सरांनी सांगितलं विदर्भाची नोट्स वाचायची, सरांनी सांगितलं की श्रीपाद सरांच्या काही नोट्स येणारे काही दिवसांनी विदर्भाच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन डाउनलोड करून घेऊ. इतकं सोपं ते नाही. तसं असतं तर मग मी पण 2च मिनिटं लेक्चर घेतलं असतं आणि इथून चाललं गेलो असतो, किंवा मग मी टेलिग्रामवर टाकून दिलं असतं आपल्या विदर्भ आयएस अकॅडमीच्या हे 2-3 पुस्तकं वाचा, ह्या 2-3 नोट्स डाउनलोड करा, विदर्भ आयएस अकॅडमी थेरपी आपण देतोय, ठीक आहे. तर ते करता आलं असतं, पण आपण या पद्धतीने जाऊ. म्हणून मी काय केलं माहिती का, ह्या जेव्हा स्लाइड्स बनवल्या ना तेव्हा मी विचार केला की एक काम करूयात, म्हटलं पहिले मुलांना सिलेबस डिकोड करून देऊ, मुलांना कळेल की अच्छा हे येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण PYQ उत्तर कसं लिहिणं, आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक बुकची लिस्ट देईल आणि प्रॉपर सांगेल की कुठून कुठून काय काय वाचायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न त्याच्यामध्ये दवडता आता आपण काय करूयात, एक्झॅक्टली डिकोड करायचा करूयात सिलेबस, ठीक आहे. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यताचा जेव्हा आपण सिलेबस डिकोड करतो, जो राज्य लोकसेवा आयोगाच्या साईटवर आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. संघ लोकसेवा आयोगाची जी तयारी करतात त्यांनी ते थोडंसं बघितलं आहे, त्यांनी ते इंग्लिशमध्ये बघितलेलं आहे, पण आता राज्य लोकसेवा आयोगाने जो सिलेबस दिला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः हे 7 टॉपिक आणि केस स्टडीज आहेत. तर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि 8वा घटना अभ्यास, ओके. तर चला एक टॉपिक त्याला आपण प्रॉपर असं डिकोड करूयात की नेमकं काय काय येतं त्याच्यात. आता मला माहिती आहे ना की मी विद्यार्थ्यांसोबत बोलतो ना, तर मुलांना जेव्हा मी डिकोड करून सांगतो की अरे या नीतिशास्त्र आणि परस्पर भिमुखता याच्या अंतर्गत ह्या गोष्टी येतात, ठीक आहे. मग मुलांना वाटतं अरे हे तर खूप सोपं आहे, पण जेव्हा ते नाव बघतात ना हे की नीतिशास्त्र आणि परस्पर भिमुखता, सर हे काय आहे, नेमकं या शब्दाचं काय मिनिंग आहे, सर आम्हाला ते कळूनच नाही राहिलं काय चालू आहे, ठीक आहे. म्हणून आता आपण ते एक एकदम मायन्यूट लेवलवर जाऊन त्याला डिकोड करूयात. तर आता पहिला टॉपिक जो राज्य लोकसेवा आयोगाच्या सिलेबसमध्ये आहे, 7 टॉपिक आणि एक घटना अभ्यास. घटना अभ्यास म्हणजे केस स्टडी, UPSCवाले त्याला केस स्टडीज म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात, ठीक आहे. तर पहिल्याला डिकोड करू सगळ्यात पहिल्यांदा की नीतिशास्त्र आणि परस्पर भिमुखता या सब्जेक्टच्या अंतर्गत, या पहिल्या टॉपिकच्या अंतर्गत काय काय येतं, ओके. तर नीतिशास्त्र, आता बघा आपण सगळ्यांना एकमेकांना बोलतो की नैतिकतेने राहिलं पाहिजे, ओके, प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. अगदी आपण लहानपणी जाऊन बघितलं तर आपण आपल्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो, ठीक आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे, भारत माझा देश आहे असं बघायचो. खरं तर ते नीतिशास्त्राचं शिकवण होती की नाही, ती नीतिशास्त्राची शिकवण होती का नाही. सगळ्यांना आता आठवत असेल की लहानपणी अच्छा आम्ही शाळेत उभं राहायचो आणि म्हणायचो की सारे भारतीय माझे बांधव आहेत वगैरे, अशी आम्ही एक प्रार्थना म्हणायचो, किंवा आम्ही काही गीत म्हणायचो, किंवा काही त्या शाळेतलं एखादं काही काव्य वगैरे असं म्हणायचो. आणि त्याच्यामध्ये खरं तर काय संदेश असायचा शाळेकडून आपल्याला काय भेटायचा की सर्व व्यक्ती समान आहेत, सगळ्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, एकदम सचोटीला धरून प्रामाणिकपणे काम केलं गेलं पाहिजे. हे आपल्याला शाळेकडूनही भेटलं. आपल्या आईवडिलांनी देखील सांगितलं की बाबा हां मोठ्यांचा आदर करणे, ठीक आहे, आईवडिलांचा आदर करणे, ठीक आहे, गुरुजनांचा आदर ठेवणे, हे सगळं काय होतं, नीतिशास्त्र होतं, ओके. म्हणजे नैतिकता, तर नैतिकता अगदी आत्ता राज्यसेवेने सिलेबस चालू केला म्हणजे ते काल परवा चालू झालं आहे का, नाही. किंवा UPSCने 10 वर्षापूर्वी नीतिशास्त्र हे आणलं सिलेबसमध्ये, तेव्हा नैतिकशास्त्र चालू झालं का, नाही. अगदी चांगल्या नीतीने राहावं, प्रामाणिकपणे आपण राहावं, या सगळ्या गोष्टी अगदी प्राचीन भारतापासून अगदी 2-2.5 हजार वर्षापासून पृथ्वीवर कोणी एकमेकाला सांगते, एकमेकाला समजून सांगते की चांगलं राहावं, ठीक आहे, आपल्या कामाला धरून राहावं, मोठ्यांचा आदर करावा, प्रामाणिकपणे राहावं, हे सगळं होतं, ठीक आहे. तर असं काही नाही की UPSCचा मागच्या काही वर्षात सिलेबस आला किंवा MPSCचा सिलेबस झाला म्हणजेच आता नीतिशास्त्र आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला तेच विचारलं जातं की हे नीतिशास्त्र आलं तरी कुठून, बरोबर आहे. या टॉपिकच्या अंतर्गत अशाच गोष्टी येतील की नीतिशास्त्र कुठून आलं. आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही अहिंसा कुठून शिकले, की तुम्ही हिंसा करत नाही, अगदी तुम्ही रोडवरून एखादा छोटासा प्राणी वगैरे काही जात असेल तर तुम्ही त्याला दगडसुद्धा फेकून मारत नाही, हे तुम्ही कुठून शिकले, तर हां सर हे मी माझ्या आईवडिलांकडून शिकलो. माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की मुक्या जनावरांना दगड फेकून मारू नये, त्यांना लाठी मारू नये, काठी मारू नये. लहानपणी आपण जेव्हा असायचो लहान सगळे विद्यार्थी लहान होते, अगदी मी देखील होतो लहान, तर मग आपल्या आईवडिलांना आपल्याला ही गोष्ट सांगितली की नाही की बाळा सहिष्णू असावं, अगदी रोडवरून जाणारा कुत्रा असो, मांजर असो, त्याला आपण नाही मारलं पाहिजे. तर मला एक गोष्ट सांगा की आत्ताच ही राज्यसेवेमध्ये हा सिलेबस आला तेव्हापासून थोडी नीतिशास्त्र झालं. आपण आपल्या आईकडून, आपल्या बाबांकडून, आपल्या शिक्षकांकडून, आपल्या शाळेकडून, आपल्या समाजाकडून, आपल्या धर्माकडून आपण काही ना काही शिकलो, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठे केला जातो की हे नीतिशास्त्र आणि परस्पराभिमुखता आपण नीतिशास्त्र कुठून शिकलो. जसं आपण एक्झाम्पल घेऊयात लागेल तर, ठीक आहे.
मी कदाचित, हे माझ्यासाठी झालं, तुमच्यासाठी प्रत्येकासाठी हे वेगवेगळं असू शकतं. जसं अहिंसेची शिकवण, ठीक आहे. कोणी म्हणाल की मी महात्मा गांधीजींकडून घेतली, अरे वा छान आहे. अहिंसा देखील एक नैतिकतेचा पार्ट आहे. हिंसा कधीही योग्य असू शकत नाही, अहिंसा गरजेची आहे. कोणी काय म्हणेल की अहिंसा ही जी मी शिकलो, मी अहिंसा करतो, मी अहिंसेने राहतो, मी माझ्या समाजात अहिंसेने राहतो, ठीक आहे. तर ही शिकवण मी महात्मा गांधीजींकडून घेतली, अरे वा छान आहे. पण तीच अहिंसा मी बुद्ध धर्माकडून घेतलेली आहे. तर तुमचा आणि माझा आशय सारखाच आहे. तुम्हाला अहिंसा घ्यायची, तुम्हाला हिंसा आवडत नाही, मलाही नाही आवडत हिंसा, ठीक आहे. पण मी काय म्हणू शकतो, मी बुद्ध धर्माकडून हिंसा घेतली, अहिंसा घेतली. मला हिंसा करायला आवडत नाही. मी भगवान बुद्धांचं जेव्हा दर्शन वाचलं, मी तेव्हा UPSC प्रीला वाचलं असेल किंवा मी माझं एखाद्या पुस्तकात वाचलं असेल. काय वाचलं असेल? बुद्ध धर्मांची अहिंसा किंवा जैन धर्माची अहिंसा मी वाचली. मला खूप आवडली. बुद्ध धर्म आवडला किंवा जैन धर्म आवडला. आणि मला त्यातली गोष्ट काय आवडली की अहिंसा अतिशय गरजेची आहे समाजासाठी, माझ्यासाठी, कुटुंबासाठी, सगळ्यांसाठी. मी तिथून शिकलो. आणि तुम्ही शिकले महात्मा गांधीजींकडून. कोणी अजून दुसरीकडून शिकलं असेल. कोणी म्हणत सर मी महात्मा गांधीजींकडून अहिंसा शिकलो नाही, मी भगवान बुद्ध किंवा बुद्ध धर्म किंवा जैन धर्माकडून अहिंसा शिकलो नाही, माझे बाबा सगळ्यांसोबत अहिंसेने वागतात, मी माझ्या वडिलांकडून अहिंसा शिकलो. ओके. कोणी काय म्हणत नाही सर माझे बाबा पण नाही, बुद्ध जैन धर्म पण नाही, ओके, आणि महात्मा गांधी पण नाही, मी माझ्या आईकडून किंवा माझ्या दादाकडून किंवा मी माझ्या ताईकडून किंवा माझ्या समाजाकडून किंवा माझ्या गल्लीकडून मी अहिंसा शिकलो. माझी गल्ली खूप अहिंसक आहे, त्यांना हिंसा बिलकुल नाही आवडत, ठीक आहे. त्यांनी तिथून ते अहिंसा शिकली. थोडक्यात पहिल्या टॉपिकमध्ये मला फक्त एवढं सांगायचं आहे, जास्त तुम्हाला एक्झाम्पल न देता तुम्हाला कळलं असेल की हे नीतिशास्त्र, ही सचोटी, ठीक आहे, त्याच्यानंतर हा प्रामाणिकपणा, ओके, ही अहिंसा, ह्या गोष्टी तुम्ही कुठून शिकले आणि मी कुठून शिकलो. या सगळ्या गोष्टी कोणी तत्त्वज्ञांकडून शिकलं, कोणी विचारवंतांकडून शिकलं, बरोबर हो की नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं की समानता, बरोबर. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून समानता शिकलो. म्हणजे माझ्यामध्ये जी समानता आली त्याचा सोर्स काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्याकडून मला ही समानता आली. कोणाचे वडीलच सगळ्यांसोबत समान वागतात, बरोबर, ते त्यांच्या वडिलांकडून समानता शिकले असतील. पण जे पण नीतिशास्त्रामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अहिंसा असेल, समानता असेल, ठीक आहे, जे दुर्बल घटक आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर नोकरी प्रामाणिकपणे करणं असेल, भ्रष्टाचार विरुद्ध अभियान चालवणं असेल, या ज्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे कारण त्या नैतिक आहे. ओके. त्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो पहिल्या टॉपिकमध्ये. कुठे? नीतिशास्त्र आणि परस्पर विमुक्ता, याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. आणि अभ्यास काय केला जातो? ही गोष्ट आपल्याजवळ कुठून आली पहिल्या टॉपिकमध्ये. आपण ह्या कॉन्सेप्ट जरी बघितला, सहिष्णुता, अहिंसा, प्रामाणिकपणा, भ्रष्टाचार विरुद्ध असणे, ठीक आहे, भ्रष्टाचार न करणे, ठीक आहे, भ्रष्टाचार कोणाला करू पण देणे, आपल्या आजूबाजूला जो दुर्बल घटक आहेत किंवा महिला आहेत त्यांचा सन्मान करणे, या गोष्टी प्रत्येक व्यक्ती कुठून वेगवेगळ्या गोष्टींकडून शिकला असेल, पण ते आलं कुठून? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो या टॉपिकमध्ये, पहिल्या टॉपिकमध्ये, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये मग महत्त्वाचे रोल्स पण येतात. मग तुम्हाला अभ्यास करताना लक्षात येतं की काही लोकांच्या कुटुंबातून त्यांनी नैतिकता शिकली, त्यांचं घर छान होतं, तेही नैतिक आहेत. ओके. नैतिकतामध्ये भरपूर आयाम आले, पण काही लोक कुटुंबाकडून शिकले, काही लोक आपल्या शाळेतून शिकले, काही लोक आपल्या समाजातून शिकले, काही लोक धर्माकडून शिकले, ओके, काही लोक इतर गोष्टींकडून शिकले, काही लोक महान विचारवंतांकडून शिकले, ठीक आहे, काही लोक खूप चांगल्या प्रामाणिक लोकांकडून शिकले, काही लोक विविध गोष्टीतून शिकले, काही लोक पुस्तकातून शिकले. ओके. तर नैतिक तुम्ही जे आहात आज, किंवा नैतिक जो मी आज आहे, किंवा जो आपला समाज जो नैतिक आहे, त्यांनी तो सगळा कुठून तरी घेतलेली गोष्ट आहे. मी आता एक्झाम्पल पुन्हा देतो तुम्हाला, ठीक आहे. मी अहिंसा बुद्ध धर्माकडून शिकलो, तुम्ही अहिंसा महात्मा गांधीकडून शिकला, आणि एखादा तिसरा व्यक्ती त्यांनी त्याची अहिंसा त्याच्या कुटुंबाकडून घेतली, आईवडिलांकडून. एखादा व्यक्ती असा आहे की ज्यांनी अहिंसा त्याच्या शाळेकडून घेतली, त्याच्या शाळेतले खूप छान शिक्षक होते आणि त्यांनी समजून सांगितलं की बाळा हिंसा करू नये. मग हा अहिंसेबद्दलही नियम आहे, ठीक आहे, हा प्रामाणिकपणाबद्दलही नियम आहे. मी प्रामाणिकपणा कुठून तरी वेगळीकडून शिकलो आणि तुम्ही दुसरीकडून कुठून तरी शिकले, कोणी कुटुंबातून, कोणी समाजातून, कोणी धर्मातून. ओके. या सगळ्या गोष्टी की तुमच्यामध्ये जे नैतिकतेचे जे गुण आहेत, ठीक आहे, पण ते कुठून आले आहेत, या सगळ्यांचा सारासार जो अभ्यास केला जातो तो या पहिल्या टॉपिकमध्ये केला जातो. ओके. सो पहिला टॉपिक आपण डिकोड केला, तर आता याच्यानंतर माझ्या लक्षात राहील की अरे हां, सरांनी आपल्याला सांगितलं होतं की नैतिकतेचा हा गुण आहे, ठीक आहे, आणि तो मी कुठून शिकलो आहे. माझे पप्पा सरकारी नोकरीत होते आणि त्यांना भ्रष्टाचार करणं बिलकुल आवडत नाही, ठीक आहे. आता मलाही भ्रष्टाचार करायला आवडत नाही, ठीक आहे. मी दुसऱ्यांना देखील शिकवून देतो की तुम्ही भ्रष्टाचार करू नका. ओके. काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, मी तुकाराम मुंडे सरांचं व्याख्यान ऐकलं, ठीक आहे, आणि मी जागृत झालो की भ्रष्टाचार करणे वाईट आहे, ते तिथून शिकले. ओके. काही लोकांनी एकदम मोठमोठे विचारवंत बघितले किंवा एखाद्यानं रतन टाटाचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, आणि तिथून त्यांनी प्रामाणिकपणा शिकलेला असेल किंवा दुसऱ्यांबद्दल सहानुभूती. रतन टाटा सरांमध्ये जी दुसऱ्यांबद्दल सहानुभूती आहे, सर मी सहानुभूती तिथून घेतली, आता मी पण माझ्या लोकांसोबत सहानुभूतीने राहतो. तर पहिला टॉपिक ऑल अबाउट
तुमच्यामध्ये ज्या नीतिशास्त्राच्या कोणत्याही गोष्टी आहे, सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, आपल्या नोकरीबद्दल समर्पण आहे, किंवा आर्थिक दुर्बल घटक असेल किंवा सामाजिक दुर्बल घटक असेल, त्यांच्याबद्दल काही करण्याची तुमच्यामध्ये जी वृत्ती आली ती कुठून आली, या सगळ्यांचा जो विचार केला जातो तो या पहिल्या चॅप्टरमध्ये केला जातो. ओके, तर त्याला आपण डिकोड करताना आय थिंक बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झालं असेल की पहिल्या टॉपिकमध्ये काय येतं. ठीक आहे, दुसरे टॉपिक आहे अभिवृत्ती. ओके, दुसरा टॉपिक आहे अभिवृत्ती. आता आपण दुसऱ्या टॉपिकला डिकोड करत आहोत. ओके, अभिवृत्ती म्हणजे काय? आपण म्हणतो ना की एखाद्याचा दृष्टिकोन असतो बघा. ओके, एखादा व्यक्ती कसा आहे की एखादा UPSCचा किंवा MPSCचा, आपण आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात थोडंसं त्याच्याबद्दल एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, एखादा व्यक्ती एखाद्या वर्षी किंवा 2 वर्ष प्रिलिम्स किंवा मेन्स कुठेतरी फेल होतो. ठीक आहे, पण तो सकारात्मक असतो. तो म्हणतो की ठीक आहे, चला यावेळेस माझ्या काही चुका झाल्या, मी जबाबदार आहे या गोष्टीसाठी. ठीक आहे, पण त्याचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक असतो. ठीक आहे, तो म्हणतो की निश्चितपणे मी पुढच्या वेळेस माझ्या चुका भरून काढेल आणि निश्चितपणे MPSC किंवा UPSC मी पास करेल. आता आपण सगळे MPSC UPSCचे विद्यार्थी आहोत म्हणून मी सकारात्मक दृष्टिकोन याच्यातून घेतोय. ओके, दृष्टिकोन म्हणजे काय तर अभिवृत्ती. एक्झॅक्टली मराठी शब्द अभिवृत्ती. ओके, याच्यामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टिकोन असतो. आता आपण बऱ्याच वेळा बघा, आपण YouTube बघतो, रील्स बघतो, चांगल्या लोकांचे विचार बघतो, तर ते काय म्हणतात की कोणत्याही गोष्टीबद्दल सकारात्मक विचार असावा. बरोबर, सकारात्मक म्हणजे कसा, तुमचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी होतील. बरोबर, ठीक आहे, ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहे. अगदी समाजात, अगदी माझ्यापर्यंत, माझ्या कुटुंबापर्यंत, अगदी महाराष्ट्रासाठी, संपूर्ण देशासाठी गरजेचं आहे. तुमचा दृष्टिकोन कसा असावा, सकारात्मक. आता मी MPSC UPSC बद्दल तुम्हाला एक्झाम्पल सांगता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ शकतो. तुम्ही अधिकारी झाले, तुमच्यापैकी काही लोक DC झाले, काही लोक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस झाले, काही लोक तहसीलदार झाले, काही लोक अगदी UPSCतून कलेक्टर झाले, IPS झाले, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये अगदी क्लास 1 गेले, UPSCमध्ये जिल्हाधिकारी झालेत आज. ठीक आहे, या लोक जेव्हा पदावर जातील, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, आपल्या विद्यार्थिनींपैकी किंवा काही लोक अगदी जे लोक आपलं लेक्चर ऐकत नसतील त्यांच्यापर्यंत पण विचार करा की ते अधिकारी झाले. ठीक आहे, जेव्हा ते शासन प्रशासन चालवतील, जेव्हा ते आपल्या खुर्चीवर बसतील, राज्यसेवेतलं पद असो का UPSCतलं पद असो, ठीक आहे, तर त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो जर पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक पद्धतीने जाणार असेल, तर त्याचा संपूर्ण सरकारला, संपूर्ण देशाला, संपूर्ण राज्याला, त्या जिल्ह्याला फायदा होईल निश्चितपणे. किंवा एखादा अधिकारी आहे, त्याचा माइंडसेटच निगेटिव्ह आहे की हे धरण मी बांधू शकत नाही 15 दिवसात. ठीक आहे, किंवा हा रोड मी करूच शकत नाही, माझ्यावर तर प्रेशरच आहे पॉलिटिकल, तो असाच विचार करणारा असेल तर तो त्या जिल्ह्यात जाऊन काय फायदा. तू उपजिल्हाधिकारी आहेस किंवा तुम्ही कलेक्टर आहात. ठीक आहे, आणि तुमचा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे की नाही मी हे काम नाही करू शकत, हे मी करू शकत नाही, ते मी करू शकत नाही, फायदा नाही आहे. ओके, तुम्ही जेव्हा प्रशासनात जासाल तर तुमची दृष्टी ही सकारात्मक असावी. खरं तर त्याच गोष्टीसाठी हा MPSCने किंवा UPSCने टॉपिक घेतला की दृष्टिकोन हा सकारात्मक असावा. बरोबर, मग तुम्ही जिल्हाधिकारी व्हा का उपजिल्हाधिकारी व्हा का तहसीलदार व्हा, ठीक आहे, का पोलीस सेवांमध्ये जा का रेव्हेन्यू सेवांमध्ये जा, ठीक आहे, कोणताही प्रॉब्लेम, कोणतीही समस्या जर येत असेल तर सकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही समोर जासाल, ठीक आहे, तेव्हाच ती सॉल्व्ह होणार. ठीक आहे, नकारात्मकताही डोक्यामध्ये नको की मी हे करू शकत नाही, MPSC फारच कठीण आहे. बघा ना, आता तुम्ही MPSCचा वर्णात्मक परीक्षे पद्धतीने जेव्हा सिलेबस आला तर भरपूर लोकांना नकारात्मक पद्धतीने घेतात की अरे बापरे ते वर्णात्मक फारच कठीण आहे बाबा, आणि ते काय GS4 आणलेलं आहे ते. ओके, आणि ते शिल्पा सर काय म्हणतात PYQ वगैरे बघा, आणि ते त्यांनी 1-1.5 तासाचं लेक्चर घेतलं, फारच कठीण आहे, मी नाही करू शकत. पण एखादा व्यक्ती काय विचार करतो, एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी विचार काय करते, ठीक आहे थोडं कठीण असेल, मला 2-3 महिने थोडंसं कठीण जाईल, पण त्याच्यानंतर निश्चितपणे मी PYQ समजून घेईल, मी निश्चितपणे उत्तर लिहिल, मी निश्चितपणे माझ्या कुठेतरी सिनियर सरांकडे किंवा कुठून तरी ते चेक करून घेईल, आज नाही 2 वर्षांनी पास होईल. याला काय म्हणतात की त्या माणसाची दृष्टिकोन हा सकारात्मक होता, त्या माणसाची अभिवृत्ती ही सकारात्मक होती. मग तुम्ही प्रशासन गेल्यावर देखील तुमचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे, आणि प्रशासनात जायच्या पहिले MPSC UPSC करताना देखील तुमचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे. अगदी तुम्हाला चांगला उद्योग व्यवसाय चालू करायचा आहे तरी अभिवृत्ती म्हणजे ही जी तुमची अभिवृत्ती आहे, तुमचा दृष्टिकोन आहे हा सकारात्मक असावा. बरोबर, या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या दुसऱ्या टॉपिकमध्ये केला जातो. बरोबर, सिलेबस डिकोड करताना तुम्हाला कळेल की अच्छा या गोष्टी येतात का, याच्यात हा दृष्टिकोन सकारात्मक असावा. मग पुन्हा याच्यामध्ये PYQ कसे येतात की तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक कसे ठेवतात. आला ना मुद्दा. आता तुम्ही मला म्हटलं की सर तुम्ही तुमचे 2-3 अटेम्प्ट झाले, ठीक आहे, तरी देखील समजा तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही इतका दृष्टिकोन तुमचा सकारात्मक कसा ठेवता, सर तुम्ही तुमची अभिवृत्ती कशी सकारात्मक ठेवता, असं तुम्ही मला जर विचारलं, मी म्हणाल की अरे माझ्या काही मित्रांकडून मला इन्स्पिरेशन भेटतं. ठीक आहे, मला वेगवेगळ्या गोष्टींकडून इन्स्पिरेशन भेटतं. अगदी मी जेव्हा स्पेस सायन्सबद्दल अभ्यास करतो, ठीक आहे, किंवा मी वेगवेगळ्या वैज्ञानिकांबद्दल अभ्यास करतो. बघा ना, आपलं चंद्रयान एकदा अयशस्वी झालं होतं, चंद्रयान 2, तरी पण इस्रोने हार नाही मानली. त्यांनी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, आमच्या काही चुका झाल्या,
आम्ही अयशस्वी झालो, पण पुढच्याच आम्ही आमचं चंद्रयान यशस्वी करू आणि इस्रोनी नंतर ते चंद्रयान यशस्वी करून दाखवलं. किती भारताला, सगळ्या भारताला, अगदी आपण तुम्ही मी जेव्हा टी व्ही बघत होतो किती आनंद झाला ना, खूप आनंद झाला. मग इस्रोचा दृष्टिकोन कसा होता, सकारात्मक होता. त्यांनी तो कोणाकडून तरी शिकला. आता मी इस्रोची न्यूज बघतो तेव्हा मला दृष्टिकोन सकारात्मक फील होतं की अरे वा, इस्रोनी एकदा अपयशी झाल्यानंतर चंद्रयान कसं यशस्वी करून दाखवलं. निश्चितपणे मी माझी अभियोग्यता ही पॉझिटिव्ह ठेवेल. मग मी ही गोष्ट इस्रोकडून शिकलो. बरोबर. काही लोक त्यांच्या घरातून, शाळेतून, धर्माकडून, समाजाकडून, एखाद्या व्यक्तीकडून, तत्त्वज्ञानांकडून, तज्ज्ञांकडून, म्हणजे एखादा तत्त्वज्ञ असेल, ठीक आहे, किंवा एखादा शिक्षणातला तज्ज्ञ असेल, तुम्ही त्याला कुठतरी भाषण ऐकलं आणि त्याच्याकडून तुम्ही सकारात्मकता घेतलेली आहे. तुमच्यामध्ये ती तिथून आली असेल, माझ्यामध्ये ती इस्रोमधून आलेली असेल. बरोबर. म्हणजे टॉपिक इंटरलिंक पण करता आले पाहिजे. पण थोडक्यात या टॉपिकमध्ये संपूर्णतः दृष्टिकोनावर चर्चा केला जातो. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, ठीक आहे. तुमची अभियोग्यता कशी आहे, सकारात्मक आहे का नकारात्मक आहे. आणि सकारात्मक काय पाहिजे, कारण तुम्ही जेव्हा जिल्हाधिकारी असाल, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रशासनिक पदांवर काम करसाल, राज्यसेवा किंवा लोकसेवा संघ लोकसेवा आयोगमधून, तेव्हा तुम्ही एक सकारात्मक अधिकारी असावे. तेव्हाच तुम्ही समस्यांचं निदान करू शकतील. या पूर्ण गोष्टींवर जे काही प्रश्न येतात ते या टॉपिकमधून आलेले असतात. सो डिकोड करताना तुम्हाला तर एक पायरी समजली की पहिल्या टॉपिकमध्ये की चांगले गुण नैतिकशास्त्राचे, ठीक आहे, ते सगळे तुम्ही कुठून शिकला याच्यावर चर्चा होते. ठीक आहे. पहिल्या टॉपिकमध्ये मुख्यतः कशावर चर्चा होते की कुठून शिकले. मी म्हटलं ना की अहिंसा मी बुद्ध धर्माकडून शिकलो. अहिंसा एखाद्या व्यक्ती त्याच्या आईवडिलाकडून शिकला आणि अहिंसा एखादा व्यक्ती तिसऱ्याच कुठून तरी शाळेतून शिकला, त्याच्या गुरुवर्यांकडून शिकला. कुठून नैतिकता आली, कुठून प्रामाणिकता आली, कुठून भ्रष्टाचार विरुद्ध मते आली, कुठून समानता आली, कुठून स्वतंत्रता आलं, कुठून महिलांचा, सामाजिक दुर्बल घटकांचा, आर्थिक दुर्बल घटकांचा विचार करण्याची माझ्यामध्ये कुवत आली की मी त्यांच्यासाठी काही करू शकतो का, मी चांगलं काम करू शकतो का त्यांच्यासाठी. ही कुवत मला प्रेरणा कोणती गोष्ट देते, ही आहे टॉपिक 1. ठीक आहे. आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये दृष्टिकोन म्हणजे तुमची अभिवृत्ती, ती सकारात्मक आहे का नकारात्मक आहे. जर माझी दृष्टिकोन नकारात्मक असेल तर मी सकारात्मक करण्यासाठी काय करतो आणि त्याची प्रशासनात काय गरजेचं आहे. प्रशासनामध्ये तुमची अभिवृत्ती का गरजेची, ती सकारात्मक असणं का गरजेची आहे. कारण तुम्हाला जर एखादा समजा धरण बांधायचा प्रोजेक्ट आला, तुम्हाला वाटतं हे धरण बांधायला मला 40 दिवस वेळ लागेल, ओके, पण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की नाही मला 20 दिवसातच हे काम कंप्लीट करून द्या. मी एक उदाहरण देतो. धरण बांधायला 40 दिवस नाही लागत, अगदी 4-4 वर्ष लागतात. ठीक आहे. एक उदाहरण देतोय मी तुम्हाला. ठीक आहे. तर तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही काय म्हणसाल, ठीक आहे सर, मी कालपर्यंत 8 तास काम करत होते ना, उद्यापासून मी 16 तास काम करेल. पण मुख्यमंत्री सरांनी सांगितलंय किंवा महाराष्ट्र सरकारला किंवा देशाच्या सरकारला गरज आहे माझी, हे धरण 20 दिवसात कंप्लीट करून द्यायचं, तर मी करून देईल. ओके. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक म्हणजे प्रशासनाला कशी मदत होती, ठीक आहे, याची प्रशासनात काय गरज आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा टॉपिक 2 मध्ये करण्यात येईल. ठीक आहे. तिसरा टॉपिक नागरी सेवांसाठी अभियोग्यता. नागरी सेवांसाठी अभियोग्यता. अभियोग्यता म्हणजे काय, एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता. बरोबर. तिसरा टॉपिक आहे एखादी गोष्ट अभियोग्यता. नागरी सेवांसाठी अभियोग्यता काय गरजेची आहे. आता अभिवृत्तीचा हा समोरचा टॉपिक झाला. अभियोग्यता. अभियोग्यता म्हणजे एखादी गोष्ट शिकून घेण्याचं कौशल्य. तुम्ही बघा की एखाद्या विद्यार्थ्याला चित्र काढणं फार लवकर जमतं, त्याच्यात ती अभियोग्यता खूप छान आहे की एखादं त्याने पेंटिंग बघितली तसं तो चित्र फार छान उतरवून देतो. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असते ना, त्याच्यामध्ये टेक्निकल क्षमता खूप असते. एकदा का त्याच्या हातात लॅपटॉप दिला की तो पटकन समजून घेतो तो लॅपटॉप कसा चालवायचा आहे. ठीक आहे. किंवा एखादा गाडी दिली तो पटकन 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर फार छान, तो म्हणजे त्याची टेक्निकल अभियोग्यता छान आहे. एखादा टेक्निकल गोष्ट त्याच्या हातात दिली, तुम्ही लॅपटॉप द्या, त्याच्या हातामध्ये मोबाईल द्या, त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या हातात, ठीक आहे, तुम्ही लॅपटॉप द्या, मोबाईल द्या, एखादा गाडी द्या, 4 व्हीलर द्या, ठीक आहे, तर तो व्यक्ती लवकर संपतो, ती गोष्ट लवकर शिकत असेल तर आपण काय म्हणतो, या माणसाची टेक्निकल अभियोग्यता म्हणजे टेक्निकल गोष्टी शिकण्याची क्षमता खूप छान आहे. बरोबर आहे. त्याच विद्यार्थ्याला कदाचित चांगलं चित्र काढता येत नसेल, चित्र शिकण्याची त्याची अभियोग्यता कमी असेल. अभियोग्यता म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्याची क्षमता. बरोबर. कोणतीही गोष्ट शिकण्याची क्षमता, माझी शिकण्याची क्षमता. ठीक आहे. मला कोणतंही पुस्तक वाचलं तर ते मला लवकर लक्षात राहतं. बरोबर. म्हणजे शिकण्याची माझी, पुस्तक वाचून लक्षात ठेवण्याची माझी अभियोग्यता ही चांगली आहे. एखादा विद्यार्थी की ज्याला किंवा विद्यार्थिनी अशी की त्यांना वाचण्यापेक्षा चित्र काढणं, संगीत काढणं किंवा संगीत म्हणणं, ओके, तबला वाजवणं याची अभियोग्यता त्यांच्यामध्ये छान असेल, त्यांना ते शिकणं लवकर सोपं जात असेल, पण पुस्तक वाचणं कठीण जात असेल. तिसरं कोणी असेल की ज्याला स्पोर्टमध्ये खूप चांगलं जमत असेल, जो क्रिकेट चांगला खेळत असेल, फुटबॉल चांगला खेळत असेल, त्याची खेळण्यामध्ये अभियोग्यता चांगली, पण कदाचित अभ्यासात किंवा संगीतामध्ये कमी असेल. म्हणजे अभियोग्यता कोणती, शिकण्याची कॅपॅसिटी, एखादी गोष्ट शिकण्याची कॅपॅसिटी. मग हा चॅप्टर UPSCने किंवा हा चॅप्टर MPSCने का बरं घेतला असेल. बरोबर. आता तुम्ही एक एक्झाम्पल घ्या की जेव्हा तुम्ही प्रशासनिक अधिकारी होसाल, बरोबर आहे,
तुम्ही प्रशासनिक अधिकारी झाले तर तुम्हाला एखादं गोष्ट लवकर शिकण्याची क्षमता तर पाहिजे. आता याच्यात तर काही दुमत नाही कोणाचंच, तुमचं नाही, माझं नाही, कोणाचंच नाही. ओके, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की प्रशासनात गरज काय, जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारी असाल, उपजिल्हाधिकारी असाल, ओके, कोणत्याही क्लास 1 पदावर, क्लास 2 पदावर काम करसाल, तिथे काय पाहिजे गरजेचं आहे, तिथं तुम्हाला खूप छान चित्र येतं. ठीक आहे, खूप छान संगीत म्हणता येतं, खूप छान तबला वाजवता येतो, खूप छान गाडी चालवता येते. फार जास्त उपयोग नाही या गोष्टींचा. प्रशासनामध्ये कौशल्य वेगळे लागतात. प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये लिडरशिप असली पाहिजे. प्रशासनामध्ये तुमच्याजवळ कम्युनिकेशन स्किल म्हणजे दुसऱ्याबद्दल बोलण्याची क्षमता असावी लागते. बरोबर. प्रशासनामध्ये एखादं गोष्ट शिकणं लवकर दिलेली गोष्ट, ठीक आहे, ती तुम्हाला कळली पाहिजे. बघा ना, आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जेव्हा 2024ला इलेक्शन होतं तर त्यांचे अधिकारी यायचे, समजून सांगायचे की हे असं EVM आहे, असं करा, तसं करा. काही अधिकारी अगदी 5 मिनिटात समजून घेतात की अच्छा ही प्रोसेस आहे आणि असे फॉलो करायची. बरोबर, ठीक आहे. पण काही अधिकाऱ्यांना 4 वेळा जरी सांगितलं ना तरी त्यांना समजत नाही की ते काय करायचं आहे, ते EVM कसं वापरायचं, ठीक आहे, नखाला ती शाई कशी लावायची, ते कसं प्रोसेस कंप्लीट करायची, त्यांना नाही समजत. म्हणजे कोणती गोष्ट शिकण्याची क्षमता अधिकाऱ्यांसाठी गरजेची आहे की नाही, तर खूप जास्त गरजेची आहे. ओके, तर एखाद्या गोष्टी शिकण्याची लर्निंग कॅपॅसिटी फास्ट आहे. ठीक आहे, जी गोष्ट सांगितली त्याला ते पटकन कळते. ओके, त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहे. तो पटकन येऊन 10 विद्यार्थ्यांसमोर शिकू शकतो, कुठेतरी भाषण देऊ शकतो. ही लिडरशिप तुम्हाला प्रशासनात कामात येणार आहे. कम्युनिकेशन स्किल, तुमच्याजवळ खूप दिवसाला लोक भेटायला येतील, अधिकारी भेटायला येतील, तुम्ही त्यांना एक ते गाईड करसाल किंवा ऑर्डर करसाल. लोक असताल तर त्यांना गाईड करसाल की काय इश्यू आहेत, आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू. ठीक आहे, लोकप्रतिनिधींशी वेगळ्या पद्धतीने बोलसाल आणि तुमचे जे सबऑर्डिनेट असतील त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने बोलसाल आणि तुमचे जे सिनियर अधिकारी आहेत त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने बोलसाल. बरोबर आहे. तर कम्युनिकेशन स्किल म्हणजे संभाषण कौशल्य चांगलं पाहिजे, वक्तृत्व कौशल्य चांगलं पाहिजे. बरोबर. आता गरजा सिव्हिल सर्व्हिसमध्ये वेगळ्या आहे. ओके, तुम्हाला फार छान चित्र येतं, मग MPSC तुम्हाला सेवेमध्ये घेईल का? नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला गरज काय आहे, एक चांगल्या लीडरची गरज आहे, ज्याला चांगलं वक्तृत्व कौशल्य येतं त्याची गरज आहे, ज्याला आर्थिक दुर्बल घटक किंवा सामाजिक दुर्बल घटक आहेत, सामाजिक दुर्बल किंवा आर्थिक दुर्बल, त्यांच्याबद्दल त्याला सहानुभूती. आम्हाला असा अधिकारी पाहिजे. बरोबर. आम्हाला कोणता अधिकारी पाहिजे? जो प्रामाणिकपणे काम करतो, जो नीतिशास्त्राला धरून असा आहे, असा व्यक्ती की ज्याला सामाजिक आर्थिक जे दुर्बल घटक आहे त्यांच्याबद्दल त्याला प्रेम येतो, त्यांच्याबद्दल काहीतरी करण्यासाठी त्याच्या मनामध्ये कळवळा आहे. ओके, आम्हाला असा अधिकारी पाहिजे. म्हणजे त्यांचा जो क्रायटेरिया आहे अधिकारी बनण्याचा, त्यांना हे स्किल्स पाहिजे, तुमच्यामध्ये लिडरशिप पाहिजे, हे स्किल्स पाहिजे. बरोबर. आणि हे सगळे स्किल्स शिकण्याची तुमची क्षमता आहे का? म्हणजे अभियोग्यता झाली, ही अभियोग्यता जी आहे. ओके, शिकायची क्षमता. तर शिकायची क्षमता तर गरजेचीच आहे, पण त्यांना जे स्किल गरजेचे आहेत ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून, ते स्किलची अभियोग्यता. ओके, तुमची अभियोग्यता खूप छान गाडी चालवण्याची आहे, ठीक आहे, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. तुमची अभियोग्यता खूप छान चित्र काढायची आहे, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही राज्य लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, SSC थ्रू, बँकिंग थ्रू जेव्हा सरकारी सेवांमध्ये जाता किंवा प्रायव्हेट सेवांमध्ये जेव्हा नोकरी करायला जातात, ठीक आहे, त्यांना अभियोग्यता गरजेची. जसं प्रायव्हेटमध्ये तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, तिथे अभियोग्यता काय की तुम्हाला एखादं चांगलं ज्या नॅवेज आहे, पायथन असेल, जावा असेल, या वेगवेगळ्या ज्या लँग्वेजेस आहे त्याची मला चांगली कमांड येते. मी खूप छान बोलू शकत नाही, मी लीडर नाही, माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं नाही आहे, पण माझी अभियोग्यता आहे की मला जावा समजतं, मला पायथन समजतं, मला वेगवेगळ्या कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस समजतात, मला तिथे जॉब भेटून जाईल. बरोबर. माझी अभियोग्यता एकाबद्दल आहे, मला तिथे जॉब भेटेल. बरोबर आहे. एखादं खूप मोठं असं म्युझियम आहे, तिथं चित्र काढून द्यायचं समजा, तर तिथं माझी चित्रकलेची अभियोग्यता खूप छान आहे. पण जेव्हा तुम्ही सरकारी सेवांमध्ये येतात, जेव्हा प्रायव्हेट सेवांमध्ये येतात, ठीक आहे, खास करून सरकारी सेवांमध्ये, तर तिथे काय पाहिजे? वक्तृत्व कौशल्य असणारा माणूस पाहिजे, लिडरशिप असलेला मनुष्य पाहिजे, आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांपैकी त्याला कळवळा पाहिजे की मी त्यांच्यासाठी काहीतरी काम करेल. ठीक आहे, त्याला देशावर प्रेम असलं पाहिजे, राज्यावर प्रेम असलं पाहिजे आपल्या. ठीक आहे, आणि काम करण्याची त्याची सचोटी असली पाहिजे. अगदी रात्री 2 वाजता जरी त्याला बोलवलं की तुला हे काम करावं लागतं, तर त्याची तयारी पाहिजे. ठीक आहे, त्यांना हे गुण हवेत. मग हे गुण मध्ये शिकण्याची तुमची अभियोग्यता पाहिजे. ही अभियोग्यता कशाला पाहिजे? ही अभियोग्यता तुम्हाला कशाला पाहिजे की हे गुण तुम्ही शिकता का? मग पुन्हा मुद्दा आला की जर लिडरशिप लागते, गरजेची आहे, ठीक आहे, मग तुम्ही कुठून शिकले अभियोग्यता? ही अभियोग्यता तुमच्यात आहे का? तर हो सर, मी माझ्या क्लासमध्ये मॉनिटर होतो, मी तिथून लिडरशिप शिकलो. ठीक आहे, आता ती गरजेची आहे सिव्हिल सर्व्हिसला. बरोबर. मग असे प्रश्न अभियोग्यतेमध्ये होते की शिकण्याची क्षमता, जे सरकारला जे गरजेचे कौशल्य आहेत ते कौशल्य शिकण्याची माझी काय क्षमता आहे. सरकारला लिडरशिपचं एक कौशल्य हवं होतं, सरकारला पाहिजे होतं, MPSCला पाहिजे होतं, UPSCला पाहिजे होतं की आमचा अधिकारी लिडरशिप असावा, तो समोर जाऊन बोलू शकला पाहिजे, वक्तृत्व कौशल्य असलेला पाहिजे. असं जर त्यांचे कौशल्य आहे तर मी त्याला कसं शिकेल?
आता मी पहिल्यापासून 5 वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवतो, स्टेजवर येऊन बोलतो, कधी कधी 50, 100, 150, 200 पोरं समोर बसलेले असतात, ठीक आहे. मग माझ्यामध्ये ते नेतृत्व कौशल्य शिकवतानाच येऊन गेलं की 10, 15, 20 लोकांसोबत बोलायचं, त्यांच्यासोबत डील करायची, ठीक आहे. विविध विद्यार्थी येतात, वेगवेगळे प्रश्न घेऊन येतात माझ्याकडे, बरोबर. मग त्यांच्यासोबत माझं संभाषण कौशल्य शिकलं, ठीक आहे. तर ही अभियोग्यता मला शिकवताना आली, टीचिंग करताना आली, कुठून तरी आली. काही लोकांना दुसरीकडून आली. आता एखाद्याला सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्याबद्दल सहानुभूती असायला हवी होती, ठीक आहे. आता हे सिव्हिल सर्व्हिसचा क्रायटेरिया होता, मग तो राज्य लोकसेवा आयोग UPSCचा दोन्हीकडे होता तो, बरोबर. पण ती अभियोग्यता कुठून आली? तर सर मी एकदा अमरावतीला गेलो होतो, तिथे मी उत्तर भागाला आदिवासी समुदाय बघितला मेळघाटमध्ये. सर मी ठाणे पालघरमध्ये गेलो होतो. सर मी नंदुरबारमध्ये गेलो होतो. मी इथे आदिवासी समुदाय बघितला, त्यांची परिस्थिती बघितली आणि लक्षात आलं की अरे बापरे, यांना माझ्या मदतीची गरज आहे, यांना सरकारकडून येणाऱ्या मदतीची गरज आहे, यांना NGOकडून येणाऱ्या मदतीची गरज आहे, ठीक आहे. मी तिथून ती शिकली अभियोग्यता. अभियोग्यता म्हणजे एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता. काय? एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता, शिकण्याची क्षमता, ओके. पण कोणते? ज्या स्किलची गरज आहे तेच शिकण्याची क्षमता. पण कोणते शिकणं? जे सिव्हिल सर्व्हिससाठी गरजेचं आहे ते, ठीक आहे. ते तुम्ही कसे शिकले? माझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटी शिक्षण मुलांना देता देता आलेली आहे. एखाद्यामध्ये लिडरशिपची क्वालिटी, एखादा तो क्रिकेटचा कोच असेल किंवा कॅप्टन असेल, त्याच्यामध्ये लिडरशिप आलेली असेल. एखाद्या व्यक्ती तर क्लासमध्ये कॅप्टन असेल, ज्याला मॉनिटर म्हणतात काही काही ठिकाणी, त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आली असेल. संभाषण कौशल्य मला शिकवता आले असेल. काही लोकांना वक्तृत्व स्पर्धांमध्ये जाऊन संभाषण कौशल्य आलेलं असेल, तर काही लोकांना संभाषण कौशल्य हे त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये बोलून आलेलं असेल, ओके. पण सिव्हिल सर्व्हिस MPSC UPSC अधिकारी होण्यासाठी हे गुण आहेत, ठीक आहे. आणि ती माझी शिकण्याची क्षमता, याला म्हणतात अभियोग्यता. याला काय म्हणतात? अभियोग्यता. शिकण्याची क्षमता. पण शिकण्याची क्षमता कोणती? जी सरकारी सर्व्हिससाठी गरजेची आहे अशी शिकण्याची क्षमता, ठीक आहे. कोणती गोष्ट शिकण्याची क्षमता, ओके. एवढं तुम्हाला आयडिया आली तर तुम्हाला 3 टॉपिक कळले आणि हे इंटरलिंक पण भविष्यात करता येतील. जेव्हा आपण आता PYQ घेऊ तेव्हा तुम्हाला आयडिया येईल की त्याला इंटरलिंक कसं करायचं, एकमेकाला टॉपिकला कसं जोडायचं, ओके. त्याच्यानंतर भावनिक बुद्ध्यांक, चौथा टॉपिक भावनिक बुद्ध्यांक. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय? की एखाद्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघणे, बरोबर. आता समजा एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे, त्याला कदाचित गरिबांबद्दल तेवढी आयडिया नाही आहे. पण तुम्ही एखादा तुमच्या गरीब विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहे, तुमचे कोणतरी विद्यार्थी आहेत, ठीक आहे, किंवा जवळचा एखादा व्यक्ती, त्याच्याजवळ तुम्ही जाऊन बघितलं आणि विचार केला की अरे बापरे, अशी पोझिशन माझी असती तर मी कसं केलं असतं. माझा हा मित्र आहे किंवा माझी मैत्रिणी, हिच्याजवळ अगदी UPSCचा फॉर्म भरायला 100 रुपये देखील नाही आहेत, ठीक आहे. आणि माझं तर भरपूर पैसे, मी तर पेट्रोलच टाकतो 400, 500, 1000 रुपयाचं दिवसाला माझ्या गाडीमध्ये, स्कूटीमध्ये, ओके. तर तुम्ही जर स्वतःला त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बघितलं, तुम्ही बघा की आपली जर अशी पोझिशन असती तर किती वाईट राहिलं असतं. मग तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती तयार होणार. काय होणार? त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात सहानुभूती तयार होणार की अरे याला किती त्रास होत असेल, बरं झालं ही माझ्यावर पोझिशन नाही, मग मी याला मदत करू शकतो का, मी याच्यासाठी काहीतरी करू शकतो का. याला म्हणतात भावनिक बुद्ध्यांक. एका शब्दात जर सांगायचं झालं तर समोरच्या ठिकाणी जाऊन बघणे, भावनिक बुद्ध्यांक. समोरच्या जागेवर जाऊन बघणे. मी काय म्हटलं की बरेच MPSCमध्ये विद्यार्थी लोक डिस्कस करताना दिसतात की अरे की मुलांचं कट ऑफ समजा 100 लागतं, मुलींचं कट ऑफ 95 लागतं, बरोबर. मुलं डिस्कस करतात की मुलींना 5 मार्काचं कट ऑफ कमी लागतं. पण जर तुमची ही कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना भावनिक बुद्ध्यांक, तर तुम्हाला उलट छान वाटेल ही गोष्ट. राज्य लोकसेवा आयोगाने महिलांसाठी जे आरक्षण दिलेलं आहे ते किती चांगलं आहे. तुम्हाला ही कॉन्सेप्ट कळायला लागेल भावनिक बुद्ध्यांक. का? तुम्ही तुमच्या आईच्या किंवा बहिणीच्या जागेवर जाऊन बघा. मी मुलांसाठी सांगतोय, हा मुद्दा मुलींसाठी नाही आहे, ठीक आहे. मुलांसाठी मी हा मुद्दा सांगतो की तुम्ही तुमच्या आईला किंवा बहिणीसोबत जाऊन बघा. त्या सकाळी 7-8ला उठतात, बरोबर. 10 वाजेपर्यंत सगळं त्यांना काम वगैरे करावं लागतं. दिवाळी असेल तरी काम करावं लागतं, दसरा असेल तरी काम करावं लागतं. हे सगळं आवरून मग त्यांना कॉलेजसाठी वेळ भेटतो. कॉलेजवरून आलं की पुन्हा घरी अभ्यास करायच्या ऐवजी त्या विद्यार्थिनीला घरात काम करावं लागतं. मग तिला अभ्यासासाठी वेळ कमी भेटतो. मग तिचं कट ऑफ जर मुलांपेक्षा, समजा मुलांचं कट ऑफ 100 आहे आणि तिचं कट ऑफ 95 आहे, ठीक आहे. तर तुम्ही समजू शकता की अरे हो, मी तर 12 तास अभ्यास करतो, मला 100 यायलाच पाहिजे. माझी ताई आहे, ठीक आहे, माझी ताई आहे, ती बिचारी दिवसभर सकाळी काम करते, रात्री काम करते, ठीक आहे. दिवाळी दसऱ्याला तिला बिचारीला काम असतं, मग तिला 2-4 मार्काची MPSC तर्फे सूट भेटते, तर किती चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की अरे हो, जर माझ्या ताईच्या ऐवजी मी जर काम करत असतो हे, तर मला 12 तास नाही, मला 4 तास अभ्यास करायला वेळ भेटला असता, बरोबर. कारण की बघा, विद्यार्थी मुलं बऱ्याच वेळा सकाळी 9ला अभ्यासाला जातात, रात्री 9 वाजेपर्यंत बसतात. पण त्यांच्या बहिणीला खूप वेळ कमी असतो, म्हणजे 12 तास त्यांना पूर्ण वेळ नाही भेटत अभ्यासाला. त्यांना कधी कधी 5-6 तास भेटतात, कारण त्यांना घरचंही काम करायचं असतं, ठीक आहे. कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा घरी येऊन काम पण करायचं असतं, ठीक आहे.
तेवढा वेळ भेटत नाही, ठीक आहे. मग महिलांचा कट ऑफ पुरुषांपेक्षा 5-6 मार्कांनी कमी येतोय, काही हरकत नाही. का? भावनिक बुद्ध्यांक. मी म्हटलं ना, तुम्ही तुमच्या बाजूला तुमच्या मैत्रिणीच्या जागेवर, तुमच्या बहिणीच्या जागेवर, तुमच्या आईच्या जागेवर जाऊन बघा की त्यांना किती काम करून अभ्यास करावा लागतो, किती काम करून बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर. म्हणजे भावनिक बुद्ध्यांक म्हणजे तेव्हा तुम्हाला त्यांची अडचण कळेल की जेव्हा तुम्ही त्यांच्या जागेवर जाऊन बसेल. मी कधी कधी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की बघा ना, 2-3 दिवस आपली आई कुठे बाहेर गेली, समजा गावाला गेली, तीर्थयात्रेला गेली, कुठेतरी गेली, मामाकडे गेली, आणि 2-3 दिवस आपल्याला ते कामं करावं लागले, आपल्याला भांडे धुवावं लागले किंवा आपल्याला स्वयंपाक करावा लागला. मी मुलांसाठीच बोलतो ही गोष्ट, ठीक आहे. तुम्हाला लक्षात येतो, अरे बापरे, आई इतके दिवस होती तर आपण मस्त बसून वगैरे खायचो, प्यायचो, नाश्ता करायचो, बरोबर. बट आज आई 2 दिवसासाठी मामाकडे गेली तर मला किती त्रास होते. दिवसभरापासून मी काम करतोय, अभ्यासाला वेळ भेटत नाही, मित्रांसोबत फिरायला वेळ भेटत नाही, गाडीवर कुठेतरी फिरायला मला वेळ भेटत नाही आहे, बरोबर. सो भावनिक बुद्ध्यांक, ठीक आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की अरे हो, चांगली गोष्ट आहे. या भावनिक बुद्ध्यांक जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा भारतामध्ये आरक्षण कसं गरजेचं आहे तुम्हाला हे पण लक्षात येईल, बरोबर. कारण तुम्ही बघा ना की भरपूर ज्यांच्यामध्ये आर्थिक रिसोर्स आहे, तुम्ही SC समुदायात जा किंवा ST समुदायात जा किंवा महिलांकडे जा, त्यांच्याजवळ तेवढे आर्थिक रिसोर्सेस नाही, त्यांच्याजवळ तेवढे शिकण्यासाठी त्यांच्याजवळ तेवढे पैसे नाही, त्यांच्या घरीमध्ये गरिबी आहे, ठीक आहे. आणि एवढं सगळं करून त्यांना अभ्यासाला वेळ पण कमी भेटतो, अभ्यासासाठी चांगली ट्युशन लावायला पैसे नाहीत, चांगले शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी पैसे नाही, चांगले नोट्स घेण्यासाठी पैसे नाहीत. तुम्ही मुलींची पोझिशन बघा, SC समुदायाची पोझिशन बघा, ST समुदायाची पोझिशन बघा. जर तुम्ही भावनिक बुद्ध्यांकाने विचार केला ना त्या समुदायाचा, तर तुम्हाला लक्षात येईल की हो, भारतामध्ये आरक्षणाची खरंच गरज आहे, ओके. कारण की एक व्यक्ती आहे ज्याच्याजवळ सगळ्या नोट्स आहेत, पुस्तकं आहेत, क्लास आहे, क्लासच्या नोट्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत, आणि एक व्यक्तीजवळ ना नोट्स आहेत, ना पुस्तकं घ्यायला पैसा आहे, ना घरी तेवढी परिस्थिती आहे, दिवसभर 7-8 तास काम करावं लागतं, आईवडिलालाही सांभाळावं लागतं, जॉबही करावा लागतो, ठीक आहे. त्याला थोडंसं कट ऑफ कमी लागतं किंवा त्याला थोडंसं आरक्षण भेटत असेल तर मग ती चांगली गोष्ट आहे ना. हे तुम्हाला केव्हा कळेल? भावनिक बुद्ध्यांक. तुम्ही त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बघसाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्या व्यक्तीला समस्या आहे. मग त्याला थोडं सरकार, त्याला थोडं NGO, त्याला इतर मित्र, त्याचे इतर मैत्रिणी त्याला जर मदत करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. आणि माझ्याकडून जरी मी त्यांना मदत करू शकत असेल तर खूप छान गोष्ट आहे. तर भावनिक बुद्ध्यांकाची ही कॉन्सेप्ट आहे की लक्षात घ्या, तुम्ही इतरांच्या जागेवर जाऊन बसा, बघा की त्या व्यक्तीला काय समस्या आहे, बरोबर. आणि त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही समस्या बघसाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्या व्यक्तीला मदतीची खरंच गरज आहे. मग ती सरकारकडून मदत असू शकते, NGO कडून असू शकते, समाजाकडून असू शकते, का तुमच्या आणि माझ्याकडून असू शकते, बरोबर. त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बघायचं की त्या व्यक्तीला किती प्रॉब्लेम आहे, मग लक्षात येईल. म्हणून म्हटलं ना की जेव्हा भावनिक बुद्ध्यांकाची जेव्हा तुम्ही कॉन्सेप्ट बघसाल तेव्हा भारतामध्ये आरक्षणाची का गरज आहे हे तुम्हाला लक्षात येईल. मग ते SC ST समुदायासाठी असेल किंवा महिलांसाठी असेल किंवा OBC समुदायासाठी असेल किंवा वेगवेगळ्या समुदायांसाठी असेल, ती गरजेची काय आहे याला म्हणतात भावनिक बुद्ध्यांक कॉन्सेप्ट. मी तुम्हाला थोडंसं असं करंटमध्ये काहीतरी असं वाटावं म्हणून मी ते एक्झाम्पल देऊन सांगितलं की त्या ठिकाणी जाऊन बघा, ओके. मग तुम्हाला लक्षात येईल की हो हो, भावनिक बुद्ध्यांक आहे आणि त्या व्यक्तींना गरज आहे, ठीक आहे. महिलांना 4-5 मार्काचा कट ऑफ कमीच लागला पाहिजे, त्यांच्यासाठी जागा असल्या पाहिजे. SC ST समुदायाचा, OBC समुदायाचा थोडासा कट ऑफ कमी लागतोय तर ठीक आहे, त्यांना मदत थोडीशी झाली पाहिजे, बरोबर. आणि सरकारनेही मदत केली पाहिजे, अगदी समाज म्हणून आम्ही इतरांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे, कारण गरजेचं आहे. ते देखील आपल्या समाजाचा घटक आहे आणि त्यांना देखील आपल्यासोबत समानतेने वागणूक भेटली पाहिजे. भावनिक बुद्ध्यांकाच्या कॉन्सेप्टमध्ये या गोष्टींचा अभ्यास केला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर विचारवंत आणि तत्त्वज्ञ यांच्यावर प्रश्न येतात UPSCमध्ये सरळ, MPSC येतील आता सरळ. मी जितकं PYQचं ॲनालिसिस केलं, ठीक आहे, मी 4-5 वेळा UPSC दिलेली आहे, 5 वेळा UPSC पैकी 3 वेळा जेव्हा मेन्स दिली तर मी भरपूर ज्या नोट्स वगैरे वाचायचो, ठीक आहे, वेगवेगळ्या नोट्स वाचायचो, तर मला एक गोष्ट लक्षात येऊन गेली, ठीक आहे, की भरपूर मी ज्या नोट्स घेतल्या किंवा मी लेक्सिकांचं इंग्लिशमध्ये पुस्तकं वाचायचो मी जेव्हा मेन्सला होतो तेव्हा, तर ना असं मी थिंकर पाठ करून द्यायचो कधी कधी. पण मला असं वाटतं जितकं माझं नॉलेज, बेस्ट ऑफ नॉलेज अँड बिलीफ, थिंकर्स ना फक्त तुम्हाला कशा पद्धतीने काम करतील, ओके, एवढंच बघणं गरजेचं होतं. म्हणजे तुमच्या एखादा थिंकर समजा प्रॉपर पाठ नाही आहे समजा तरी हरकत नाही, पण त्या थिंकरचं म्हणणं आजच्या जगात किती गरजेचं आहे, ओके, हे समजून घेणंच फक्त गरजेचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ठीक आहे, महात्मा गांधींचं म्हणणं होतं की भारताजवळ सगळं काही आहे पण कोणाला पेटी भरण्यासाठी नाही, पोट भरण्यासाठी सगळं आहे आपल्याजवळ, ओके. तर समजा तुम्ही ही कोट वाचली नसती की हमारे पास पेटी की भरने के लिए कुछ नहीं लेकिन पेट भरने के लिए सब कुछ है. महात्मा गांधी काय म्हणायचे की आमच्याजवळ पेटी भरायला काही नाही आहे, पण जर आम्हाला फक्त जेवायचं असेल, पेट भरणे म्हणजे सामान्य आमच्या बेसिक गरजा, अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी, तर भारताचं भरपूर संसाधनं आहेत, बरोबर. आता समजा महात्मा गांधीजींचा हा कोट तुम्हाला माहीत नाही आहे, बरोबर, पण तुम्हाला त्याचा मिनिंग कळला आणि तो प्रश्न कसा असतो की आतासाठी हा कोट का गरजेचा, आजच्या समाजासाठी म्हणजे 2024च्या 2025च्या समाजासाठी हा कसा गरजेचा आहे. तर तुम्ही गोष्ट बघा की भारतामध्ये जे पर्यावरणीय समस्या आहेत,
बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचं $10 बिलियन तो अजून 100-200 झाडं कापतोय. मला काय म्हणायचं आहे की राहू दे ना ते झाडं, $10 बिलियन $12 बिलियन करून काय करशील तू, ठीक आहेस ना, ओके, पर्यावरणाचं कशाला नुकसान करतोय. पण इतकी लालच आहे, इतका हव्यास आहे पैशांचा किंवा एखाद्या गोष्टीचा की त्यांना लक्षात येत नाही की आपण पर्यावरणाचं नुकसान करतो आहोत. बरोबर. भ्रष्टाचाराची समस्या बघा, सरकार चांगलं 1-1 लाख रुपये पेमेंट देतं, बरोबर, तरी देखील भरपूर अधिकारी लाचलुचपत घेताना पकडले जातात. बघा आये दिन न्यूजमध्ये असे न्यूज असतात आपल्या, बरोबर असतात की नाही न्यूज, 100% जाऊन बघा. मागच्या 10-15 दिवसात जर बघितला तर एखादा अधिकारी आपल्याला सापडतो. तर तुला चांगलं सरकार 1 लाख रुपये पेमेंट देतं आहे, चांगली सुविधा देतं आहे, चांगली गाडी देतं आहे, चांगला बंगला देतं आहे, ठीक आहे, मोबाईलचा खर्च, रिचार्जचाही खर्च करतं आहे, गाडीमध्ये पेट्रोल भरून देतं, मग कशाला भ्रष्टाचार करतो. ठीक आहे. म्हणजे महात्मा गांधीजींचं ते वाक्य आहे की पेटी भरण्यासाठी आमच्याजवळ काही नाही आहे, पण पोट भरण्यासाठी सगळं काही आहे. ठीक आहे. हे आजच्या प्रेझेंट टेन्समध्ये बघायचं तर प्रशासनातील भ्रष्टाचारालाही हा मुद्दा लागू होतो, पर्यावरणीय समस्यांसाठी देखील हा मुद्दा लागू होतो आणि इतर सामाजिक आर्थिक राजकीय समस्यांसाठी देखील हा मुद्दा लागू होतो. तर मला जितका अंदाज आहे, जितका मी PYQ बघितलेला आहे की तत्त्वज्ञ किंवा विचारवंत डायरेक्ट वाचण्याची गरज नाही. मी स्पष्ट सांगतो, UPSCचे सगळे PYQ बघा, 98% वेळा एखादा तत्त्वज्ञ किंवा विचारवंत डायरेक्ट जायचा, त्याच्याबद्दल सगळीची सगळी माहिती घ्यायची, विचारवंत त्याचे पूर्ण विचार लक्षात घ्यायचे, हे काही गरज नाही. केवळ त्यांनी सांगितलेली गोष्ट आजच्या समाजात कशी लागू होते फक्त एवढंच बघण्याची त्याच्यामध्ये गरज आहे. ओके. याच्या पलीकडे जास्त गरज नाही. म्हणजे सिलेबसमध्ये आता आपण 5वी गोष्ट डिकोड केली. 6वी गोष्ट लोक प्रशासनातील नैतिकता. आता या शब्दाचं सगळं काही आलं. मी काय म्हटलं, या शब्दात सगळं काही आलं. लोक प्रशासनातील नैतिकता. तुम्ही प्रशासनात गेले तिथे नैतिकता लागेल ना. तुम्ही जेव्हा प्रशासनात जासाल, क्लास 1 अधिकारी व्हा, क्लास 2 अधिकारी व्हा, क्लास 3 अधिकारी व्हा, क्लास 4 अधिकारी व्हा. ठीक आहे. तुम्हाला लोक प्रशासनामध्ये जेव्हा तुम्ही जासाल, तुम्ही नैतिक असणं गरजेचं आहे. तुम्ही भ्रष्टाचार नाही केला पाहिजे, तुम्ही सामान्य जनांची सेवा केली पाहिजे, तुम्ही लोकसेवेसाठी तत्पर असला पाहिजे. ठीक आहे. ड्युटी 6 वाजता संपली म्हणून काय झालं, एखाद्या जर 8 वाजेपर्यंत ड्युटी करण्याची गरज असेल तर तुम्ही तिथे 2 तास थांबलं पाहिजे. एखाद्याच रात्री जर खूप गरज असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी रात्री अगदी 12-1 वाजता जाऊन देखील तुम्ही काम केलं पाहिजे. बरोबर आहे. तुमच्या घरापेक्षा तुमच्यासाठी शासन, प्रशासन, आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा जास्त गरजेचा असले पाहिजे जिथे तुम्ही सर्व्हिस करताय. की माझं घरच बघत बसणार, की माझा परिवारच बघत बसणार नाही. माझा परिवार, माझ्या घराच्या वरती माझा देश आहे, माझं राज्य आहे, माझी नोकरी आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुमची वाहून देण्याची कॅपॅसिटी पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कधीही भ्रष्टाचार केला नाही पाहिजे. ठीक आहे. तुम्ही सदैव चांगलं राहिलं पाहिजे. अगदी गरीब जनतेपर्यंत सेवा पोहोचवल्या पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चांगल्या योजना असतात त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. ठीक आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम पारदर्शक असावे. ठीक आहे. तुमचं उत्तरदायित्व जनतेप्रती आणि सरकारप्रती असावं. या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर लोक प्रशासनामध्ये तुम्ही नैतिक असावं याच्यात काही दुमत नाही. या सगळ्या कॉन्सेप्टवर प्रश्न विचारल्या जातात. सिलेबस डिकोड केला आपण 6 टॉपिक्सचा. 1 2 3 4 1 2 3 4 5 6. एक टॉपिक राहिलेला आहे फक्त, प्रशासनिक सभ्यता, म्हणजे प्रशासनातील सभ्यता. याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोबिटी इन गव्हर्नन्स. ओके. म्हणजे शासनाकडून सामान्य जनतेला ज्या सेवा जातात त्या योग्य दर्जाच्या आहेत का, योग्य आहेत का आणि चांगल्या आहेत का. बरोबर. आता बघा तुम्हाला, आता ठीक आहे मी तर ऑन कॅमेरा बोलतोय, हे यूट्यूबवर लेक्चर आहे, पण बघा शासनावर भरपूर वर्षापासून, भारतात तर नक्कीच होतं, महाराष्ट्रातही होतंच ही गोष्ट, की लोकांना आजकाल आपल्या सरकारी शाळांमध्ये पाठवण्यापेक्षा ना आपल्या मुलांना आजूबाजूच्या एखाद्या पब्लिक स्कूलमध्ये, जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत तिथे पाठवतात. ओके. लोक सरकारी दवाखान्यामध्ये जाण्यापेक्षा प्रायव्हेट दवाखान्याला भर देतात. बरोबर आहे. हे तुम्ही मी बघतोय, जाऊन बघा तुमच्या आजूबाजूला गावात या गोष्टी होत आहेत. बरोबर होत आहेत का नाही, तुम्ही जाऊन त्या बघा. तुम्हाला असं दिसेल की यस, आपापल्या मुलांना भरपूर लोकांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये टाकतात गव्हर्नमेंटपेक्षा. ओके. हॉस्पिटलमध्ये जाताना सुद्धा तुम्ही आणि मी बघा, आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जातो गव्हर्नमेंटपेक्षा. पण कसं असायला पाहिजे होतं, सरकारी दवाखाने खूप चांगले असायला हवे होते, सरकारी शाळा खूप चांगल्या असायला पाहिजे होत्या, सरकारी सुविधा खूप चांगल्या असायला पाहिजे होत्या. सध्या तरी भारतात आपल्याला अजूनही तसं दिसत नाही. ठीक आहे. निश्चितपणे आता सोयी सुविधा वाढत आहेत, सरकारी शाळाही छान होत आहेत, सरकारी दवाखानेही चांगले होतात, पण अजूनही त्या लेवलचे नाही जेवढे प्रायव्हेट आहेत. ठीक आहे. आणि या टॉपिकमध्ये डिस्कस काय केलं जातं, सरकारकडून ज्या जनतेला सेवा जातात, या टॉपिकमध्ये डिस्कशन काय होतं, सरकारकडून जनतेला जाणाऱ्या सेवा. ओके. यांचा उपयोग केला जातो. तर सरकारकडून जनतेला जाणाऱ्या सेवा ह्या चांगल्या असाव्या की नाही, तर असाव्या. सरकारकडून कोणतीही सेवा असो, मग ती शैक्षणिक सेवा असो, चांगलं पाटबंधारे असो, आरोग्याच्या सेवा असो,
चांगले रस्ते असो, चांगले पूल असो, रस्त्यांवर दिवे असो, स्वच्छता असो, हे सगळं जनतेला चांगलं जावं. ठीक आहे, ही सरकारकडून लोकांकडे गेलं पाहिजे आणि हे लोकांकडे योग्य पद्धतीने गेलं हे तुमची आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. कारण की तुमच्यापैकी जे लोक अधिकारी होतील, कोणत्याही दर्जाचे अधिकारी, क्लास ए, क्लास बीचा अधिकारी असो, क्लास सी किंवा डीचा अधिकारी असो, जेव्हा तुम्ही सरकारी सेवांमध्ये जासाल तर तुमचं पहिलं ध्येय काय, सरकारी सेवा उच्च गुणवत्तेच्या असाव्या. तुमचं काय म्हणणं आहे की सरकारी सेवा उच्च गुणवत्तेच्या असाव्या आणि जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्या. म्हणजे सरकारकडून जनतेला जाणाऱ्या सेवा ह्या कशा असाव्या, उच्च गुणवत्तेच्या, उच्च गुणवत्ता असावे की नाही. सरकारकडून सामान्य जनतेला ज्या सेवा जातात त्या उच्च गुणवत्तेच्या असाव्या. ओके, आणि सरकारकडून जनतेला जाणाऱ्या सेवा त्याही उच्च गुणवत्तेच्या असाव्या याचा विचार केला जातो प्रशासनिक सभ्यतांमध्ये. ओके, आणि प्रशासनिक सभ्यता राखली कशी जाते मग, तर त्याच्यामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल किंवा RTI असेल. RTI ॲक्टचा नियम बघा ना, की सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे का नाही, कुठे भ्रष्टाचार झाला आहे का नाही, त्याच्यासाठी विविध लोक सरकारवर RTI टाकू शकतात. RTIतून तिथून त्यांना इन्फॉर्मेशन भेटते. म्हणजे या माध्यमातून आपण म्हणू शकतो की प्रशासनातील सभ्यता वाढण्यात मदत झाली. आपण या माध्यमातून निश्चितपणे म्हणू शकतो की प्रशासनातील सभ्यता वाढण्यास मदत झाली. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन जे सरकारी विभागांमध्ये होणाऱ्या करप्शनवर म्हणजे भ्रष्टाचारावर लक्ष ठेवतं. ठीक आहे, अँटी करप्शन ब्युरो सरकारी विभागांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवतं. ठीक आहे, तर कशा पद्धतीने ते प्रशासनिक सभ्यता राखून ठेवतात हे पण गरजेचं आहे की प्रशासनिक सभ्यता राखल्या कशी जाईल. तर मग त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार असेल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असेल, अँटी करप्शन ब्युरो असेल. ओके, या गोष्टींचा उपयोग असेल. एक हा मुद्दा असतो की सरकारी सेवा कशा पद्धतीने व्यवस्थित राखल्या जातील, तर हे कायदे, नियम, वेगवेगळ्या गोष्टी. आणि ज्या सेवा असतील त्या लोकांपर्यंत कशा असेल तर उच्च गुणवत्तेच्या आणि चांगलं असेल. ओके, या टॉपिकमध्ये दोन गोष्टींचा विचार केला जाईल. एक गोष्टी की प्रशासनिक सभ्यता राखल्या कशी जाईल, तर RTI थ्रू, ओके, अँटी करप्शन ब्युरो थ्रू, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन थ्रू. ठीक आहे, किंवा वेगवेगळे कायदे, लाचलुचपत विरुद्ध प्रतिबंध कायदा असेल. ठीक आहे, किंवा वेगवेगळे जे कायदे असतील, इन्सॉल्वन्सी, बँकरप्सी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रशासनिक सभ्यता वाढवतात. ओके, आणि प्रशासनिक सभ्यता वाढल्यानंतर ज्या उच्च दर्जाच्या सेवा आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं अधिकारी म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर सामान्य जनतेला उच्च गुणवत्तेच्या सेवा भेटावं. मग रोड असेल, रस्ते असेल, कंदील असेल, साफसफाई असेल, चांगले आरोग्य किंवा शिक्षण सुविधा असेल, त्या कशा पद्धतीने भेटू शकतील यांचा विचार केला जातो प्रशासनिक सभ्यतेमध्ये. आणि शेवटचा टॉपिक, ठीक आहे, शेवटचा टॉपिक हा की घटना अभ्यास. याला आपण काय म्हणतो, केस स्टडी. याचा मीनिंग काय आहे, केस स्टडी. ठीक आहे, UPSC मध्ये याला केस स्टडी म्हणतात, इंग्लिशमध्ये याला केस स्टडी म्हणतात. ठीक आहे, केस स्टडी, घटना अभ्यास. म्हणजे साधारणपणे वरचे जे टॉपिक आहेत हे 6 टॉपिक, ओके, आणि हा 7वा टॉपिक यांना धरून केस स्टडीज बनवल्या जातात. केस स्टडीज कशा बनवल्या जातात की तुम्ही एखादं जिल्हाधिकारी आहात. ओके, तुम्ही एका जिल्ह्यामध्ये गेलात, तिथे जिल्ह्यामध्ये गेले आणि तुम्हाला लक्षात आलं की तुमचाच एक सबऑर्डिनेट उपजिल्हाधिकारी आहे. मी एक केस स्टडी बनवतोय, माझ्या मनाने बनवतोय. ठीक आहे, उपजिल्हाधिकारी आहे आणि त्याच्याशी तुमची चांगली मैत्री झाली. तोही खूप चांगला माणूस आहे. तुम्ही त्याच्याकडे गेले जेवायला. पुन्हा मी लागेल तर केस स्टडी लागेल तर रिपीट करतो की तुम्ही एका जिल्हाधिकारी म्हणून गेले. मी माझ्या मनातून एक केस स्टडी बनवतोय. ठीक आहे, तुम्ही बघा की केस स्टडी येतात कशा. ओके, तर तुम्ही एक जिल्हाधिकारी आहात, एका जिल्ह्यामध्ये गेले, एक उपजिल्हाधिकारी तुमचा चांगला मित्र किंवा मैत्रीण झाली आहे. ठीक आहे, तो खूप चांगला व्यक्ती, तुम्ही त्याच्याकडे जेवायला जाता, तोही तुमच्याकडे जेवायला जातो. पण एक दिवस तुम्हाला लक्षात आलं की तर एका खूप मोठ्या भ्रष्टाचारामध्ये तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण आहे आणि आता तुमच्यासमोर संकट आहे की जर भ्रष्टाचार पकडला गेला तर माझी मैत्री संपेल आणि भ्रष्टाचार नाही पकडला गेला तर सरकारचं नुकसान होईल. अशा सिच्युएशनला तुम्ही काय करसाल. आता मी एकदम छोटी 2-3 ओळीची केस स्टडीज बनवली. ठीक आहे, पण अशी केस स्टडी खूप मोठी असते आणि या सगळ्या केस स्टडीज मुख्यतः याच टॉपिकवर अवलंबून असतात. नीतिशास्त्र, मानव परस्परभिमुखता, अभिवृत्ती, इथं तुमची दृष्टिकोन चेक केला जाईल, इथं कुठून इथिक्स आलं ते चेक केला जाईल. त्याच्यानंतर अभियोग्यता, शिक्षणाची क्षमता असेल, भावनिक बुद्ध्यांक, विचारवंत तत्वज्ञ, लोकप्रशासन, ठीक आहे, प्रशासनिक सभ्यता यांच्याशी रिलेटेडच केस स्टडी येतील, ज्याला आपण काय म्हणतो, घटना अभ्यास. मी एक छोटीशी 3 ओळीची केस स्टडी बनवली. इथे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला. मित्राला वाचवायचं का सरकारला वाचवायचं, आणि तुमचं महत्त्वाचं काम आहे सरकारला वाचवायचं, देशाला वाचवायचं, भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही. समाज, देश, आपलं राज्य, आपलं प्रशासन हे जास्त गरजेचं आहे आपल्या मैत्रीपेक्षा. ठीक आहे, अशा पद्धतीने केस स्टडीज येतात आणि त्यांचा जो बेस असतो ते उरलेले हे 7 टॉपिकच आहे जिथून केस स्टडीज येतात. अशा पद्धतीने प्रॉपर तुम्हाला एक सिलेबस मी डिकोड करून दिला आहे. ठीक आहे, ज्यांना थोडीशी अडचण वाटते आहे, ठीक आहे, त्यांनी हा व्हिडिओ लागेल तर एकदा पुन्हा बघा. हा व्हिडिओ साधारणतः आता
1 तासाच्या आसपास गेला असेल, तुम्ही पहिले 1 तासामध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अच्छा सर हे 7 टॉपिक आहे, हा घटना अभ्यास आहे, या 7 टॉपिकमध्ये साधारणतः हे मुद्दे येतात, मला कळलं सर की हां सिलेबस या पद्धतीने डिकोड झाला, बरोबर, हे तुम्हाला कळलं. त्याच 7 टॉपिकवर जर विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीने केस स्टडी येतात. म्हणजे पहिले 7 टॉपिक जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला घटना अभ्यास देखील व्यवस्थित करता येईल. मी एक छोटीशी घटना बनवली आणि त्याच्यावर तुम्हाला केस स्टडी दिली की तुम्ही काय करसाल, ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा व्यवस्थित PYQ बघसाल तर तुम्हाला निश्चितपणे कळेल की घटना स्टडीज कशा केल्या जातात. तुम्ही लागेल तर 2024 किंवा 23चा UPSCचा पेपर डाउनलोड करा, त्याच्यामधले केस स्टडीज व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. अशा पद्धतीने हा सिलेबस प्रॉपर डिकोड झाला. आता मग दुसरा प्रश्न काय येतो की हां सर सिलेबस तर छान डिकोड झाला आहे, ओके, आयडिया आलेली आहे. काही लोकांना वाटतं की नाही सर अजून तर सिलेबस तेवढासा छान डिकोड नाही झाला आहे, ठीक आहे, मी एकदा पुन्हा यूट्यूबचा व्हिडिओ बघतो. काही लोकांचं काय असेल की सर मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ रिपीट करून बघतो. ज्यांना हा सिलेबस पहिल्यांदाच यूट्यूबचं आपलं जे लेक्चर आहे GS4वर तुम्ही बघता बघता समजलं असेल, खूप छान. काही लोकांना वाटतं की नाही सर एकदा मला सिलेबस डिकोड करणं पुन्हा बघणं गरजेचं आहे, त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्यापासून लावा. हा पहिला जो 1 तास आहे इथे मी प्रॉपर एक म्हणजे 7च्या 7 जे टॉपिक्स आहेत त्यांना ज्या पद्धतीने डिकोड केलं ते पुन्हा बघा, ठीक आहे. केस स्टडी कशी लिहायची, ठीक आहे, याचे PYQ का बघायचे, ठीक आहे, याचे PYQ बघायचे 2023-24चे, 2024 आणि 2023, ओके. हे PYQ बघा कसे असतात. मी तुम्हाला एक छोटीशी एक केस स्टडी बनवून दाखवली की मैत्री वाचवायची की भ्रष्टाचार वाचवायचा, देशाला वाचवायचं का आपल्या मित्राला वाचवायचं, असं मी थोडीशी तुमच्यासमोर कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट बनवून दाखवला की केस स्टडी कशी असते. आणि पहिल्या 7 टॉपिकवरच रिलेटेड केस स्टडीज असतात, ठीक आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे, ठीक आहे. हे तुम्ही जेव्हा जाऊन बघसाल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला समजेल. अशा पद्धतीने इथिक्सचा प्रॉपर मी सिलेबस डिकोड केला आहे, ओके. या पद्धतीने सिलेबस डिकोड झालेला आहे. ज्यांना नाही कळलं त्यांनी एवढा 1 तास व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून बघा. मग आता सिलेबस जेव्हा डिकोड झाला, ओके, सिलेबस जेव्हा डिकोड झाला त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो की मी आता अभ्यास कसा करायचा सर. तुम्ही एवढं तर सांगितलं सर की हां सिलेबस डिकोड झाला, आम्हाला 7 टॉपिकही कळले, आम्हाला तेही कळलं 7मध्ये काय काय करायचं, केस स्टडीज पण कळली, पण एवढं करू नये सर मला लक्षात नाही येते की मग आता अभ्यास कसा करू, बरोबर. तर मी तुम्हाला सिंपल एका शब्दात जर सांगायची गोष्ट जर झाली तर ती GS4साठीच नाही, GS1, 2, 3 तुमच्या ऑप्शनलसाठी देखील ती लागू होते, अगदी निबंधासाठी देखील लागू होते. तुम्ही जा आणि त्याचे PYQ बघा. PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागच्या 10 वर्षाचे साधारणतः, ठीक आहे, मागील 10 वर्षाचे, मागील 10 इयर्स. आता PYQ बघायला MPSCचे PYQ आपल्याजवळ अवेलेबल नाही. PYQ जर बघायचे असतील तर MPSCचा वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा झालेलीच नाही. 2012ला शेवटची वर्णनात्मक परीक्षा झाली होती MPSCची, आणि तेव्हाही इथिक्स हा पेपर तर नव्हताच, बरोबर, तेव्हा 2 ऑप्शनल आणि GS होता. पण मग आता आपल्याजवळ जर PYQ बघायचे आहेत की नॉर्मली हा पेपर येतो तरी कसा, तर मग आपल्याजवळ मुद्दा एकच आहे की UPSCचे 2024, 23, 22, 21 असे मागच्या 8 ते 10 वर्षाचे पेपर आपण डाउनलोड करून घ्यायचे. आपल्या मोबाईलमध्ये लागेल तर त्याची तुम्ही कॉपी काढू शकता झेरॉक्स सेंटरवर जाऊन, बरोबर, ती काढा, ते PYQ बघा, ओके. ते PYQ जेव्हा तुम्ही बघितले, ओके, ते PYQ बघितले, या PYQ मध्ये जाऊन बघा की हां सर हा प्रश्न म्हणजे तुम्हाला लागेल तर मार्केटमध्ये जे सेग्रिगेशन केलेलं आहे त्याची पुस्तकं भेटतात. आपल्या विदर्भ IAS अकॅडमीचं इथे पुस्तक येतं, ठीक आहे, विदर्भ IAS अकॅडमीचं PYQचं पुस्तक येतं याचं, ठीक आहे, विदर्भ IAS अकॅडमीचं, ठीक आहे, विदर्भ IAS अकॅडमी, ठीक आहे, विदर्भ IAS, ठीक आहे, विदर्भचं IAS अकॅडमीचं पुस्तक येतं. कोणतं की सगळे PYQ इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीमध्ये लिहिलेले आहेत ज्यांना अडचण जाते, आणि ते टॉपिक वाईज क्लिअर करून दिले. टॉपिक वाईज म्हणजे कसे, तर विदर्भ IAS अकॅडमीचं VIAS, विदर्भ IAS अकॅडमीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये की या टॉपिकवर साधारणतः हा पहिला जो टॉपिक आहे याच्यावर किती मागच्या 10 वर्षात किती प्रश्न आलेत, म्हणजे नीतिशास्त्र आणि परस्पर विमुक्तावर किती प्रश्न आले, त्याच्यानंतर अभिवृत्तीवर किती प्रश्न आले, नागरी सेवांसाठी अभियोग्यतेवर किती प्रश्न आले, भावनिक बुद्ध्यांक, त्याच्यानंतर विचारवंत, त्याच्यानंतर लोकप्रशासनातील नैतिकता असेल किंवा प्रशासनातील सभ्यता, याच्यावर किती प्रश्न आले, म्हणजे 10, 12, 15, 16 प्रश्न आले मागच्या 10 वर्षात, ते सगळे दिलेले आहेत, बरोबर. ते बघायचे पहिले, ओके. ते PYQ बघितले, केस स्टडीज सगळे आपण त्या पुस्तकात बघितलं विदर्भ IAS मध्ये, ठीक आहे. पुस्तकाचं नाव ठेवलं VIAS PYQ बुक, ठीक आहे, PYQ. ज्यांच्याजवळ नाही त्यांनी ते आपल्या अकॅडमीला कॉल करून किंवा आजूबाजूच्या कोणत्या बुक स्टोअरमध्ये जे पुस्तक भेटत असेल तर ते घ्या. तिथे तुम्हाला लक्षात येईल की सगळे PYQ टॉपिक वाईज, ओके, सगळे टॉपिक वाईज PYQ तुम्ही बघा. बघितले, पहिल्यांदाच PYQ बघितले, मानवी परस्पर विमुक्ता,
मग तुम्ही अभियोग्यतेवर सगळे PYQ बघून घेतले, मग अभियोग्यतेवर सगळे PYQ बघितले, मग इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्ध्यांकावर तुम्ही बघितले, नंतर सगळे तत्त्वज्ञ विचारवंतावरचे PYQ बघितले, मग त्याच्यानंतर तुम्ही बघितले की प्रशासनातील काय गरजेची सभ्यतेची आणि प्रशासनिक सभ्यता सगळे तुम्ही PYQ बघून घेतले. ओके झाले. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागच्या 10 वर्षाचे. ज्यांच्याजवळ इंग्लिशमध्ये काही सोर्सेस आहेत, जे लोक इंग्लिशचे सोर्सेस वापरतात त्यांच्यासाठी ठीक आहे. काही लोकांना गुगलवर काही PDF भेटत असतील अशा, त्यांनी तिथून ते घ्या. ज्यांना नाही भेटत त्यांनी ते विदर्भ IAS अकॅडमीचं हे पुस्तक घ्या आणि तिथून 7 टॉपिकवर कसे कसे प्रश्न आले ते पहिले बघा. ओके मग प्रश्न तुम्ही बघितले PYQ. दुसरं काम काय, चालू घडामोडी बघा. त्या संबंधात पहिले हे PYQ बघितले की याच्या थीम्स डेव्हलप करा. ओके की साधारणतः या गोष्टीवर प्रश्न विचारतात. जसं तुम्ही अभियोग्यता बघितली तर ते विचारतात की अभियोग्यतेचं प्रशासनात काय गरजेचं आहे, अभियोग्यता कशा पद्धतीने वाढवल्या जाऊ शकते, तुम्ही तुमची अभियोग्यता कशी वाढवते, असे प्रश्न येतात. मग तुम्हाला लक्षात येईल की अच्छा सर टॉपिक नंबर 3 अभियोग्यता असे प्रश्न आले. ठीक आहे. त्याच्यानंतर भावनिक बुद्ध्यांक, प्रशासनात भावनिक बुद्ध्यांकाची काय गरज आहे, बरोबर असा प्रश्न येतो. भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, तुम्ही तो कसा वाढवता, असे काही प्रश्न आलेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यावर तुमच्या थीम्स डेव्हलप झाल्या, या PYQ आणि या थीम्स. बरोबर PYQ हे तुमचं काय डेव्हलप करेल, PYQ तुमचं थीम्स. PYQ तुमच्या थीम्स डेव्हलप करेल. ठीक आहे. पहिली स्टेज काय, PYQ बघा मागच्या 10 वर्षाचे. ठीक आहे. लास्ट 10 इयर बघितले. तिथून तुमची दुसरी स्टेज काय, स्टेज 2 तुमची दुसरी काय की तिथून थीम्स डेव्हलप होईल की सर इमोशनल इंटेलिजन्सवर ये 4 पद्धतीने प्रश्न येतात की इमोशनल इंटेलिजन्सचा प्रशासनात काय योग्यता, हा एक थीम झाली. दुसरी की इमोशनल इंटेलिजन्स तुम्ही कशा पद्धतीने वाढवता असेल. ठीक आहे. इमोशनल इंटेलिजन्स कशा पद्धतीने प्रशासनात मदत करू शकतो. ठीक आहे. इमोशनल इंटेलिजन्स सामान्य जनतेमध्ये कशा पद्धतीने वाढवावा. ठीक आहे. तुम्ही जेव्हा PYQ बघितले, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिकबद्दल 7च्या 7 टॉपिक आहेत. ओके तर त्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया येऊन गेली की कशा पद्धतीने एक थीम डेव्हलप झाली. मग सर मी पहिला टॉपिक बघितला, त्याच्यामध्ये या 5 ते 6 पद्धतीने थीम विचारले जाते. दुसरा टॉपिक आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 5-6 थीम आहेत. तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. मी सगळे 7 टॉपिक बघितले, प्रत्येकाचे प्रश्न बघितले आणि प्रत्येकाचे PYQ जेव्हा मी बघितले, 7 टॉपिक सगळ्यांचे PYQ बघितले आणि प्रत्येक PYQवर मला लक्षात आले की सर हे 2 किंवा 4, 2 किंवा 5, 3 किंवा 6 इतक्याच थीम्स आहेत. ओके लागल तर थीम्स कशा घ्यायच्या याच्यावर मी लागल तर एक प्रॉपर यूट्यूबचं लेक्चर घेईल तुमचं. ठीक आहे. ज्याच्यात तुम्हाला मी सांगेल की थीम कशा पद्धतीने बाहेर काढल्या जातात. बरोबर. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की प्रशासनात समजा भावनिक बुद्ध्यांक, तर भावनिक बुद्ध्यांकाची प्रशासनात काय गरज आहे, एक ही थीम आहे. दुसरी की भावनिक बुद्ध्यांक तुम्ही कसा डेव्हलप करसाल. बरोबर आहे. तिसरी गोष्ट भावनिक बुद्ध्यांक कशा पद्धतीने समाजामध्ये रुजवला जाऊ शकतो, अशा पद्धतीची एक थीम आहे. तर सर टॉपिक नंबर 4 भावनिक बुद्ध्यांक. सर प्रश्न या 3-4 चाकोरीत पुन्हा मागच्या 10 वर्षात सर तसेच येऊन राहिले. ठीक आहे. तर मी तेवढाच अभ्यास करेल. ओके. त्याच्यानंतर दृष्टिकोन. ठीक आहे. त्याच्यावर जर असेल समजा दृष्टिकोन म्हणजे कोणता आहे, हा जो टॉपिक आहे मी बघितला जो. ठीक आहे. दुसरा टॉपिक बघितला की ही अभिवृत्ती. ओके अभिवृत्ती का गरजेची आहे, अभियोग्यता कशा पद्धतीने वाढवल्या जाते, कोणत्या टाईपची अभियोग्यता गरजेची आहे, प्रशासनातील सेवा कंप्लीट करण्यासाठी किंवा प्रशासनातील सेवा योग्य पद्धतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती का गरजेची आहे. सर असे 2-3 प्रकारेच प्रश्न आहेत मागच्या 10 वर्षात. फिरून सर 30 थीम येते माझ्यासमोर. मग मला PYQतून थीम डेव्हलप झाली. कोणती, PYQतून मला थीम्स डेव्हलप झाल्या. ओके आणि मी एवढ्याच थीम आता करत राहणार. या थीमचाच मी फक्त अभ्यास करणार माझ्या नोट्समधून. ओके डन. याच थीमचा मी अभ्यास माझ्या नोट्समध्ये करत राहील. ठीक आहे. याला मी आपण म्हणतो ना भाजीला तडका देणे, आपण काय म्हणतो, भाजीला तडका देणे. ते काम करतं चालू घडामोडी, करंट अफेअर. ते काम कोण करतं, चालू घडामोडी. कारण की आता मला एक गोष्ट सांगा की चालू घडामोडीतून तुम्ही एखादं प्रामाणिकपणेचं एक उदाहरण आहे. तुम्ही चालू घडामोडी वाचली समजा काही दिवसापूर्वी माननीय रतन टाटा यांचं निधन झालं. ओके त्यांचे काही तुम्ही कोड्स घेतले आणि तुम्हाला प्रामाणिकतेबद्दल काही लिहायचं आहे. बरोबर की प्रशासनात प्रामाणिकपणा असावा. तर रतन टाटांचं जे उदाहरण आहे ते कॉर्पोरेटमध्ये प्रामाणिकपणा किंवा देशाबद्दल जे समर्पण आहे ते आपण त्या चालू घडामोडीतून घेतलं. ओके तर पहिली थीम काय की अभ्यास कसा जेव्हा करतो आपण तर PYQ घेतो.
ओके. PYQ घेतल्यानंतर थीम्स डेव्हलप करतो की प्रत्येक टॉपिकवर 2-3 पद्धतीचीच थीम विचारले जाते. दुसऱ्या टॉपिकवर या 3 पद्धतीनेच प्रश्न येतो. तिसऱ्या टॉपिकवर या 4 पद्धतीनेच सर प्रश्न येतो. चौथ्या टॉपिकवर या 2-4 पद्धतीनेच प्रश्न येतो. पाचव्या टॉपिकवर सर 2-4 पद्धतीनेच प्रश्न येतो. अशा पद्धतीने 6वा आणि 7वा तुम्हाला कळलं की इतक्याच पद्धतीने प्रश्न येतो. मग त्याच्यानंतर मी जाणार गुगल बघणार किंवा न्यूजपेपर वाचणार किंवा एखादा मासिक वाचणार किंवा मी TVवर काही न्यूज बघत असेल तिथून मी चालू घडामोडीचे काही उदाहरणं घेणार. मग चालू घडामोडीत मी APJ अब्दुल कलामांचं उदाहरण घेणार, कधी मी एखादं केस स्टडीचं उदाहरण घेणार, एखादं चांगली शिक्षण संस्था असेल मी त्यांचं उदाहरण घेणार, इंडियामध्ये एखादे विविध तत्त्वज्ञ वगैरे किंवा विचारवंत असतील ते की आता रिसेंटली न्यूजवर आलेच आपण त्यांचं उदाहरण घेणार, आता रतन टाटांचा सरांचं जे आपण उदाहरण घेतलं ते घेणार, ते चालू घडामोडीतून घेणार. सो आपली जी स्टेप असेल ती प्रत्येक वेळेस असेल की PYQ बघायचे. ठीक आहे. PYQ 7 टॉपिकचे बघायचे. 7 टॉपिक बघितले तर प्रत्येक टॉपिकवर काय थीम आहे तेवढीच घ्यायची. तर प्रत्येक टॉपिकमध्ये 2-3 पद्धतीने प्रश्न पुन्हा रिपीट होत आहेत. मी तेवढे थीम बघायचे आणि त्या थीमला जे गरजेचं आहे असंच करंट अफेअर आपण पेपरमधून, मासिकांमधून किंवा विविध जिथून आपण न्यूज वाचतो तिथून कलेक्ट करायचं, म्हणजे आपल्याला ॲन्सरचं एक स्ट्रक्चर बनवायला मदत होईल. ठीक आहे. हा झाला अभ्यास कसा करावा. आता त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न की चांगलं उत्तर. आता सर तिसरा प्रश्न जो सगळ्यात महत्त्वाचा येतो की हा प्रश्न आय थिंक या 2 प्रश्नांपेक्षाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोणता प्रश्न की सर हो इथपर्यंतही ठीक होतं सर, तुम्ही तो सिलेबस डिकोडही करून दिला, 7 टॉपिक सांगितले ते डिकोड केले. घटना अभ्यास म्हणजे केस स्टडी कशी लिहायची सर, हां चला सर तुम्ही ते पण आम्हाला सांगितलं. अभ्यास कसा करायचा तेही सांगितलं की सर मागच्या 7 टॉपिक घ्या, त्याचे PYQ बघा आणि रिपीटेड ज्या थीम्स होतात प्रत्येक टॉपिकमध्ये 2-3 टाईपचे त्याचाच अभ्यास करा. मग आता सर आम्हाला ते 7 टॉपिक तर कळले, केस स्टडी पण कळली 8वी बरोबर. त्याच्यानंतर आम्ही गेलो PYQ पण बघितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. PYQ गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हां सर या एवढ्या थीम आहेत, आम्ही तेवढ्या थीम आमच्या कोरा कागदावर कुठेतरी लिहिलं आणि आता आम्ही तेवढाच अभ्यास करतोय. PYQ बघितल्या, त्या थीम बघितल्या, आता आम्ही तेवढाच अभ्यास करतोय सर. जेव्हा आम्हाला वेळ भेटतो आम्ही करंट अफेअर वाचतो, एखादा मासिक वाचतो, एखादा पेपर वाचतो, एखादा TV बघतो, आम्हाला चांगलं उदाहरण भेटलं तर आम्ही तिथे ते लिहूनही घेतो, काय हरकत नाही. आम्ही इतकं सगळं केलं. पण हे केल्यानंतरही सर मग तुम्ही म्हणता ना की चांगलं उत्तर कसं लिहायचं. भरपूर ठिकाणी यूट्यूबवर तर व्हिडिओ असतात, लोक म्हणतात की इंट्रो लिहा, बॉडी लिहा, कन्क्लुजन लिहा. मग कसं करायचं सर ते. एवढं सगळं अभ्यास केला, थीम बघितल्या, PYQ केले, सगळं केलं, कसं चांगलं उत्तर लिहायचं. तर आता मी सगळ्यात बढिया जी गोष्ट सांगतोय ती एकदम शांतपणे आणि व्यवस्थित ऐका, कारण ती आय थिंक या टॉपिकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा इंट्रो लिहिता, इंट्रोचे मी इतरही लेक्चर्स घेणार आहे यूट्यूबवर, तर ते GS 1, 2 आणि 3 साठी असणार आहेत. आणि GS 1 सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर असेल किंवा दुसरा पेपर असेल किंवा तिसरा पेपर असेल ना, इथे प्रस्तावना लिहिण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ओके. पण GS 4 ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो, GS 4 ज्याला आपण काय म्हणतो इथिक्सचा पेपर, इथे प्रस्तावना लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. कारण की सामान्य अध्ययन 1, 2 आणि 3 या पेपरमध्ये प्रस्तावना लिहिताना थोडे वेगळे पद्धतीने लिहिता येते. त्याच्यावर एक स्वतंत्र आपण यूट्यूब व्हिडिओज बनवू की GS 1, GS 2 आणि GS 3 मध्ये प्रस्तावना कशी लिहिता येईल, GS 1, 2 आणि 3 मध्ये कन्क्लुजन कसं लिहिता येईल. ठीक आहे. बॉडीमध्ये तर समजा काही प्रॉब्लेम नाही, याच्यामध्ये कसं आहे की जे विचारलं आहे तेवढंच लिहावं लागतं. पण प्रस्तावना आणि कन्क्लुजन GS 1, 2, 3 मध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिलं जाते. पण इथिक्सच्या पेपरमध्ये इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे वेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. ठीक आहे. तर आपण ते बघूयात. आता कोणत्याही गोष्टी समजा तुम्हाला विचारलेलं आहे की सकारात्मक दृष्टिकोन किंवा भावनिक बुद्ध्यांक प्रशासनात काय गरजेचं आहे, असं तुम्हाला मी विचारलं आहे की सर भावनिक बुद्ध्यांक प्रशासनामध्ये का गरजेचं आहे आणि भावनिक बुद्ध्यांक कशा पद्धतीने वाढवता येईल. तर एक तर भावनिक बुद्ध्यांकाची इथे व्याख्या केल्या जाऊ शकते. काय केल्या जाऊ शकते, व्याख्या केल्या जाऊ शकते की भावनिक बुद्ध्यांक काय, बरोबर. ठीक आहे. आता एक हे एक्झाम्पल झालं बरोबर की या पद्धतीने प्रस्तावना सुरू करता आलीच. ती प्रश्न काय की भावनिक बुद्ध्यांक काय आहे, प्रशासनामध्ये भावनिक बुद्ध्यांकाची काय गरज आहे आणि भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवता येईल. कॉन्सेप्ट तर तुम्हाला माहिती की मी तुमच्या जागेत येऊन बघणे, कारण की मी माझ्या पद्धतीत समजा इथे शिकून गेलो एकदम हाय लेवलवर आणि चाललं गेलो. पण इथे भरपूर ऐकणारे मुलं 12वी किंवा 10वी याही लेवलचे असू शकतात की ज्यांना 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर द्यायची आहे. तर मी माझ्या पद्धतीने शिकून जाऊन फायदा नाही. मला इथं मी तुमच्यासमोर जेव्हा लेक्चर देतोय तर मला 10वीतल्या 12वीतल्या मुलांचा विचार करावा लागतो, कारण ते लहान आहेत. त्यांना मी एकदम त्या लेवलवर जाऊन नाही शिकू शकत. हा माझा भावनिक बुद्ध्यांक माझा डेव्हलप असायला पाहिजे. मी तुमच्या लेवलवर येऊन की नाही यार हा लहानसा मुलगा आहे 12वीचा जो माझं यूट्यूबचं लेक्चर बघत आहे बरोबर, मग त्याच्या पद्धतीने मला शिकवावं लागेल का मी माझ्या पद्धतीने शिकून घरी जाऊ.
बरोबर की नाही? मी त्याच्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. इथे भरपूर विद्यार्थी ज्यांच्यासाठी नीतिशास्त्र पहिल्यांदाच माझं हे लेक्चर आहे, पहिल्यांदाच त्यांना कळते असा काहीतरी सब्जेक्ट आलेला आहे जो 2025च्या मेन्समध्ये आपल्याला लिहायचा आहे, तर मला तुमच्या पद्धतीने लिहावं लागेल, तुमच्या पद्धतीने विचार करावा लागेल. मला भावनिक बुद्ध्यांकाने तुमच्या जागेवर असलं पाहिजे की अरे मी देखील तिथे 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी बसलेलो होतो, मला असं वाटायचं काय ते इथिक्स आणि काय त्याच्यामध्ये अभ्यास असेल हे मलाही वाटायचं. बरोबर, मला सुद्धा आता तो विचार करावा लागेल की 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी जे श्रीपाद सर होते आज तसेच काही विद्यार्थी तिथे बसलेले आहेत. बरोबर, तर मला तुमच्या पद्धतीने तो विचार करावा लागेल. तर याची भावनिक बुद्ध्यांकाची व्याख्या करून मी इंट्रोडक्शन देऊ शकतो. मी एखादं एक्झाम्पल देऊ शकतो, उदाहरण. ओके, एखादं उदाहरण मी देऊ शकतो भावनिक बुद्ध्यांकाचं. जसं मी काय म्हटलं की भरपूर आपल्या देशामध्ये असे स्वतंत्र सेनानी असतील किंवा आताही भरपूरसे उद्योजक असतील, काही समाजशास्त्री वैज्ञानिक असतील, वेगवेगळे लोक असतील, ते वेगवेगळ्या पद्धतीने भावनिक बुद्ध्यांकाचा उपयोग करून सामान्य जनतेचाही विचार करतात. बरोबर, आताच चालू घडामोडीतलं आपण तर एखादं एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय रतन टाटा सरांचं जे आपलं निधन झालं, आता तो करंट अफेअरमधला एक्झाम्पल होता. पण भावनिक बुद्ध्यांकात बघा त्यांनी विचार केला की नाही, मी सामान्य जनतेच्या याच्यावर, आता समजा तुम्ही बघितलं टाटा कंपनीत भरपूर लोक समजा रोजगाराला असतात. नॉर्मली रतन टाटांची जी कंपनी आहे टाटा कंपनी, ठीक आहे, ते ले ऑफ करत नव्हती, म्हणजे कामगारांना काढून टाकत नव्हती. का? कारण रतन टाटा सरांनी त्यांच्या एका न्यूजमध्ये तेव्हा एका पॉडकास्टमध्ये खूप वर्षापूर्वी 10-20 वर्षापूर्वी सांगितलं होतं की मी जर त्या लोकांच्या जागेवर असतो आणि जरा मला एक दिवस असंच रोजगारावरून माझ्या काढून टाकलं असतं तर माझ्या बायकोचं, माझ्या लेकरांचं, माझ्या आईवडिलांचं, माझ्या घराचं काय झालं असतं, हा विचार मी करतो. म्हणून माझ्या कंपनीत जे कर्मचारी लोक आहेत, ठीक आहे, त्यांना मी असं सहजासहजी काढून देणार नाही. कारण मी त्यांना जर सहजासहजी काढून दिलं तर त्यांची बायको, त्यांचे लेकरं किंवा त्यांचा नवरा, त्यांचे लेकरं, त्यांचे आईवडील, त्यांच्या घराचं काय होईल. म्हणजे रतन टाटा सर त्यांच्या जागेवर जाऊन बघायचे की हां, मी जर असतो तर माझ्यासोबत किती वाईट झालं असतं, मग मी त्यांच्यासोबतही वाईट होऊ देणार नाही. तर तुम्ही एखादा असं एक्झाम्पल देऊ की भावनिक उदाहरण तुम्ही देऊ शकता. इथं चालू घडामोडीचा तुम्ही वापर करू शकता. चालू घडामोडी, ठीक आहे, चालू घडामोडीचा तुम्ही इथे इंट्रोडक्शनमध्ये वापर करू शकता की चालू घडामोडीमध्ये एखादं असं एक्झाम्पल आलं आहे तुमच्यासमोर समजा, ठीक आहे, की एक एक्स व्यक्ती आहे, त्याच्याजवळ करोडो डॉलर्स आहेत किंवा काहीतरी आहेत आणि त्यांनी भावनिक बुद्ध्यांकाचा विचार करून विचार केला की एवढे पैसे मी ठेवून काय करू, अर्ध्याच्या वरती मी प्रॉपर्टी सामान्य जनतेला डोनेट करतो, कारण ते बिचारे उपाशी आहेत. माझं जो 10,000 करोड असो का 15,000 करोड असेल, मी काय ते बटाट्याची भाजी किंवा काहीतरी व्हेज भाजी, फार मी पनीर रोज खाईल, पण इतके पैसे ठेवून काय करू, सामान्य लोक तर बिचारे उपाशी आहेत. ठीक आहे, जर मला उपाशी राहायची वेळ आली तर किती प्रॉब्लेम होता. असं जर समजा एखाद्याने केलं, आता ही मी कहाणी जी तुम्हाला सांगतोय एक्स व्यक्तीची, ठीक आहे, ती माझी मनगढंत कहाणी आहे. ठीक आहे, समजा ती 2 वर्षांनी करंट अफेअरमध्ये आले आणि तुमच्यापैकी काही लोक 2027ला समजा पेपर देत आहेत, त्यांना ती कहाणी गरजेची. मी काय म्हटलं की समजा अशी 2 वर्षांनी कहाणी झाली आणि एखादा व्यक्ती आपल्यापैकी आहे, विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे 2027ला पेपर देते आणि असं काहीतरी चालू घडामोडीत आले की अशा व्यक्ती असं काहीतरी केलं आहे. बरोबर, तर इमोशनल इंटेलिजन्समध्ये तसं एखादं चालू घडामोडीतलं उदाहरण, तसं एखादं व्यक्ती, लोक, प्रशासनातली एखादं नीती किंवा अशी एखादं व्याख्या करून त्याचं इंट्रोडक्शन करता येतं. GS 1, 2, 3चे मुद्दे इथे लागू होत नाही. तुम्ही त्या गोष्टीची व्याख्या करा. ठीक आहे, त्या गोष्टीबद्दल एखादा चालू घडामोडी एखादं एक्झाम्पल आलं असेल तर द्या, एखादं उदाहरण द्या, एखाद्या व्यक्तीबद्दल लिहा. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये तुम्ही एखादं व्यक्ती, विचारवंत, तत्वज्ञ किंवा इतर या गोष्टी देखील तुम्ही तिथे टाकून त्या प्रश्नाची सुरुवात करू शकता. पण प्रश्न काय आहे की इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्ध्यांक काय, भावनिक बुद्ध्यांकाबद्दलच तो व्यक्ती असावा, भावनिक बुद्ध्यांकाबद्दल तो विचारवंतांनी काहीतरी विचार केलेला असावा, भावनिक बुद्ध्यांकाबद्दल तो तत्वज्ञ असावा, भावनिक बुद्ध्यांकाबद्दलच ते चालू घडामोडीतलं उदाहरण असावं, भावनिक बुद्ध्यांकांमधलाच तो व्यक्ती किंवा ती संस्था किंवा तो देश किंवा ते सरकारी धोरण असावं. भावनिक बुद्ध्यांकाबद्दल नाही तर मग सरळ व्याख्या करतील की भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय. तर भावनिक बुद्ध्यांक म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागेवर ठेवून त्याच्या अडचणी समजून घेणे आणि त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला मदत करणे आणि त्याच्याबद्दल चांगला विचार करणे, त्याला काहीतरी चांगलं सजेस्ट करणे किंवा आपल्या पद्धतीने मदत करणे. ही झाली भावनिक बुद्ध्यांकाची साधारणपणे डेफिनेशन. पुस्तकामध्ये डेफिनेशन लिहिली तर बाय चान्स तुम्ही ती देखील लिहू शकता, पण एकदम पुस्तकी डेफिनेशन लिहू नये म्हणून तुम्ही या पद्धतीने देखील इंट्रो करू शकतात. इंट्रो म्हणजे प्रस्तावना. इंट्रोला काय म्हणतात? प्रस्तावना. इंट्रोला म्हणतात प्रस्तावना. ठीक आहे, आता बॉडीमध्ये हा जो बॉडीचा पार्ट आहे की भावनिक बुद्ध्यांक कशा पद्धतीने वाढवसाल. ठीक आहे, त्याला 2-3 पॉईंट आहे. माझा भावनिक बुद्ध्यांक मी दुसऱ्याच्या जागेवर जाऊन बघितला, भावनिक बुद्ध्यांक मी एखाद्या तत्वज्ञानाकडून शिकलो,
मी इतिहासाचं पुस्तक वाचताना माझ्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक आला, मी या पद्धतीने तो वाढवला. ठीक आहे. मला जर तुम्हाला सांगायचं असेल भावनिक बुद्ध्यांक वाढा, तर मी काय म्हणेल, तुम्ही तुमचा एक खूप मोठा शीशमहल मोठ्या महिलात राहत असेल, 2-4 दिवस जो तुमचा गरीब मित्रमैत्रीण आहे त्याच्या घरी जाऊन राहा. ठीक आहे. रोज तुम्ही एकदम मस्त पंचपक्वान्यात जेवत असेल, 2-3 दिवस फक्त वरण भात भाजी पोळी खाऊन बघा, किंवा फक्त पोळी आणि सुक्की भाजी खाऊन बघा. ठीक आहे. हा भावनिक बुद्ध्यांक तुम्ही तुमच्या पद्धतीने वाढवू शकता. बरोबर. मी माझ्या पद्धतीने वाढवला, तुम्ही माझ्याच पद्धतीने भावनिक बुद्ध्यांक वाढा अशी काही माझी इच्छा नाही. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील ते करू शकता. कळलं? ठीक आहे. तर बॉडीमध्ये भावनिक बुद्ध्यांक कशा पद्धतीने माझ्यात आला त्याचे मी 3 एक्झाम्पल दिले. मी एखादं बुक वाचलं, एखादं तत्त्वज्ञाला वाचलं, किंवा मी एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बघितलं की त्याला काय समस्या आहे, त्या मुलीला काय समस्या आहे, त्या मुलाला काय समस्या आहे, त्या समाजाला काय समस्या आहे, त्या कम्युनिटीला काय समस्या आहे, त्या धर्माला काय समस्या आहे, त्या लोकांना काय समस्या आहे, हे मी जाऊन बघितलं. तर भावनिक बुद्ध्यांक या 3 पद्धतीने मी वाढवला. उलट मी जेव्हा तुम्हाला सांगतो की भावनिक बुद्ध्यांक कशा पद्धतीने वाढवता येईल, तर मी सांगेल की जा त्या विद्यार्थी त्या व्यक्तीच्या घरी, त्या समाजात जाऊन तुम्ही राहा. ठीक आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही राहा. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचे आणि समजा मराठवाड्यामध्ये खूप दुष्काळ पडतो, तुम्हाला अजून पाण्याचं समजा महत्त्व नाही कळलं, तुम्ही काही दिवस मराठवाड्यामध्ये तुमच्या मामा मावशी काका काकाकडे जाऊन राहा. तुम्हाला लक्षात येईल की अरे पाण्याचं खूप महत्त्व आहे, इथे तर खूप कमी पाणी येतं, 15 दिवसातून एकच दिवस नळ येतात. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र 2-3 दिवसात नळ येतात, पश्चिम महाराष्ट्रात 2-3 दिवसातच नळ येऊन जातात, पण मराठवाड्यामध्ये 10-12 दिवसांनी नळ येतात, 8 दिवसानंतर नळ येतात. मग तुम्हाला त्या पद्धतीने भावनिक बुद्ध्यांक कळला. तर मुद्दे हे झाले की भावनिक बुद्ध्यांक मी कसा वाढवला, प्रश्नात विचारले. भावनिक बुद्ध्यांक दुसऱ्या वाढवण्यासाठी तुम्ही कसं प्रेरित करसाल, या पद्धतीने करसाल. आणि तिसरी गोष्ट की प्रशासनात भावनिक बुद्ध्यांकाची काय गरज आहे बॉडीमध्ये. एक मुद्दा झाला क्लिअर. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा मी सांगितला. आणि तिसरा मुद्दा की भावनिक बुद्ध्यांक जो आहे, ओके, तो प्रशासनात का गरजेचा आहे, कारण ते तुम्हाला सामान्य जनतेची सेवा करायची, तुम्हाला त्यांच्या अडचणीच नाही समजल्या तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करसाल. तुम्हाला तिथे जाऊन वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स वगैरे करायचे आहेत, ठीक आहे, ते सामान्य गोरगरिबांसाठी गरजेचे आहेत. तुम्ही त्यांचे जर चेहरे बघितले लक्षात येईल की अरे हा प्रोजेक्ट लवकर झाला पाहिजे, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या समुदायाला त्याची मदत होईल. या पद्धतीने ते प्रशासनात देखील गरजेचं आहे. ठीक आहे. आता बॉडीचा पार्ट तर आपण जास्त डिटेलने घेतलेला आहे. निश्चितपणे बॉडी कशी लिहिता येईल प्रॉपर, जोपर्यंत इथिक्सचा 7 चॅप्टर्स त्यांना डिकोड करणं, त्याला प्रॉपर तुम्ही वाचत नाही, वाचल्यानंतर त्याचे PYQ बघत नाही आणि थीम्स बघत नाही, तोपर्यंत प्रॉपर बॉडीचा पार्ट तुम्हाला बॉडी जी लिहायची आहे मधामध्ये स्ट्रक्चर ते तेवढंसं कळणार नाही. पण आज मी थोडं या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. त्याच्यानंतर लास्ट कन्क्लुजन ऑलवेज GS 1 2 3 4 मध्ये. ठीक आहे. एक गोष्ट कन्क्लुजनमध्ये कॉमन आहे. ठीक आहे. ती म्हणजे कन्क्लुजन ऑलवेज हे वे फॉरवर्ड असावं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना सुचवल्या पाहिजे. कन्क्लुजन GS 1 2 3 मध्ये पण उपाययोजना थ्रू असावं की तिथे उपाययोजना तुम्ही दिल्या पाहिजे. GS 4 मध्ये पण इथे उपाययोजना द्याव्या, उपाययोजना द्याव्या. विचारल्या नसल्या तरी उपाययोजना देणं गरजेचं आहे. जर उपाययोजना विचारल्या नसल्या तरी देखील तुम्ही तिथे उपाययोजना दिल्या पाहिजे. जसं भावनिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी तुम्ही चांगलं शिक्षण द्या. ठीक आहे. समाज माध्यमांचा योग्य उपयोग करा. ठीक आहे. घरामध्ये संस्कार चांगले ठेवा. त्याच्यानंतर बालभारती किंवा 10वीपर्यंत नीतिशास्त्राचं तुम्ही शिक्षण द्या. ठीक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावनिक बुद्ध्यांक शिकवा. हे उपाययोजना झाल्या भावनिक बुद्ध्यांकाच्या. बरोबर. या उपाययोजना या पद्धतीने तुम्ही भावनिक बुद्ध्यांक एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्ही वाढवू शकता. अशा पद्धतीने कन्क्लुजन म्हणजे काय, तिथे उपाययोजना सुचवून तुम्ही वरील प्रॉब्लेमचं समाधान पण करा. सो एकदा फक्त फास्ट रिवाइंड करतो. जर कधी समजा प्रश्न असा असेल तर इंटरबॉडी कन्क्लुजन कसं लिहिलं जातं मी ते सांगेल. ओके. भावनिक बुद्ध्यांक काय, भावनिक बुद्ध्यांकाची प्रशासनात काय गरज आहे, ठीक आहे, आणि तो कशा पद्धतीने वाढवता वगैरे. ओके. प्रस्तावना, एखादा एक्झाम्पल, एखादा व्यक्ती, एखादा तत्त्वज्ञ, त्या व्यक्तीची व्याख्या, चालू घडामोडीत एखादं जर काही गोष्ट झाली असेल तर ती देऊन तुम्ही तो प्रश्न चालू करू शकता. हे तुम्ही भावनिक बुद्ध्यांक टॉपिकमध्ये पण करू शकता, मानवी परस्पर विमुक्तेमध्ये पण करू शकता, अभियोग्यता अभिवृत्तीमध्ये पण करू शकता, प्रशासनातील नैतिकतेबद्दलही करू शकता, त्याच्यानंतर प्रशासनिक सभ्यतेबद्दल पण करू शकता, तत्त्वज्ञ विचारवंतांमध्ये पण तुम्ही ते करू शकता, कारण तुम्हाला त्याचा प्रेझेंटमध्ये काय उपयोग आहे ते द्यायचं आहे. 7च्या 7 टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर एखादा महान व्यक्तीला उचला, एखादा महान विचारवंताला घ्या, एखादा महान तत्त्वज्ञाला घ्या, इतर कोणातरी व्यक्ती घ्या. चालू घडामोडीमध्ये एखादं त्याबद्दलची केस झाली असेल तर ती घ्या, चालू घडामोडीमध्ये एखादं उदाहरण बनलं असेल तर ते घ्या. त्या गोष्टीची व्याख्या करू शकता. प्रशासनिक सभ्यता म्हणजे काय, प्रशासनातील सभ्यता म्हणजे काय, भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, अभियोग्यता म्हणजे काय,
योग्यते म्हणजे शिक्षणाच्या क्षमतात काय, मानव परस्पर भिमुखता म्हणजे काय, या गोष्टीची तुम्ही व्याख्या देखील करू शकता. पुस्तकातून तुम्ही ती घेऊ शकता, पण तुम्ही तुमच्या मनाने व्याख्या डेव्हलप पण करू शकता. पुस्तकातून व्याख्या घ्या आणि तुमच्या पद्धतीने तिला मॉडिफाय करून व्यवस्थित देखील ती व्याख्या टाकू शकता. प्रत्येक ठिकाणी इंट्रो या पद्धतीने आला पाहिजे. बॉडीबद्दल तुम्ही बोललो की भावनिक बुद्ध्यांक मी कसा वाढवला, मी तुम्हाला कसं प्रेरित करेल आणि सरकारसाठी काय गरजेचं आहे. ठीक आहे, बॉडी तर तेव्हाच लिहिता येईल जेव्हा 7च्या 7 टॉपिक होतील, केस स्टडीज पण होतील. त्याच्या सगळ्याचे सगळे तुम्ही PYQ बघशाल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन 8 ते 10 वर्षाचे तुम्ही क्वेश्चन बघितले, सगळ्या थीम्स बघितल्या, थीम्सवर अभ्यास केला, त्याच्यामध्ये चालू घडामोडी टाकल्या, म्हणजे भाजीवर तडका. तेव्हा पूर्ण तुम्हाला बॉडी लिहिता येईल. आणि कन्क्लुजन कधी पण कसं असावं, उपाययोजना देऊन असावं. जसं तुम्ही दृष्टिकोन सकारात्मक कसा करसाल, शिक्षणातून करसाल, समाज माध्यमातून करसाल, गुरूंकडून शिक्षण घेताल, क्लासमध्ये मित्रमैत्रिणींकडून शिक्षाल, आईवडिलांकडून तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन घेसाल. या पद्धतीने तुमचा दृष्टिकोन तुम्ही पॉझिटिव्ह करू शकता. बरोबर, कोणतीही गोष्ट असो त्याला उपाययोजना दिलीच पाहिजे. दृष्टिकोनाबद्दलही देता येते, अभियोग्यताबद्दलही देता येते. बरोबर, त्याच्यानंतर प्रशासनिक सभ्यताबद्दलही देता येते. आता भावनिक बुद्ध्यांक कसा वाढवता येईल, उपाययोजना तुम्हाला देता येईल. शिक्षणामध्ये भावनिक बुद्ध्यांक वाढवता आला असता. बरोबर, 10वीपर्यंत भावनिक बुद्ध्यांक किंवा नीतिशास्त्राचा सब्जेक्ट असायला पाहिजे होता. आता MPSC मध्ये नीतिशास्त्र 4 विषयाला हा गरजेचाच आहे. याच्यातून भावनिक बुद्ध्यांक तुमच्या माझ्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये, शिक्षक वृंदांमध्ये तो पोहोचेल, फार चांगली गोष्ट आहे. तर कन्क्लुजन सदैव उपाययोजनात्मकच असावे. टॉपिक 7 पैकी कोणतेही असो, मी भावनिक बुद्ध्यांकाबद्दल उपाययोजना सांगितल्या. या इतरबद्दलही उपाययोजना तुम्ही थोड्याशा बघू शकता. आणि सगळ्यात लास्ट गोष्ट ज्याच्यासाठी सगळे लोक इथं थांबलेले आहेत, पुस्तकं. या गोष्टीसाठी पुस्तकं कोणते वाचतील, तर एक याच्यामध्ये विदर्भ IAS अकॅडमीच्या नोट्स आहेत इथिक्सच्या, ज्या तुम्हाला मार्केटमध्ये आणि विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑफिसमध्येही भेटेल. मी स्वतः श्रीपाद सरांच्या नोट्स, ह्या माझ्या स्वतःच्या मी प्रिंटेड नोट्स आहेत. ठीक आहे, काही मी त्या काढलेल्या आहेत, काही त्या नोट्स अजून काढणं बाकी, म्हणजे मला प्रॉपर त्याला स्ट्रक्चर करायचं. मी त्या हँड रिटन केल्या होत्या. ठीक आहे, तर मी रिसेंटली विचार केला की विद्यार्थी भरपूर आहेत ज्यांच्याजवळ प्रॉपर मराठीमध्ये प्रॉपर चांगली पुस्तकं किंवा नोट्स त्यांच्याजवळ नाहीत. तर मग मी विचार करा की एक काम करूयात की आपल्याच नोट्स आहेत ना, ज्या रिटर्नमध्ये केल्या आहेत, ज्या व्यवस्थित नाही, स्कॅटर्ड आहेत, कुठेच्या कुठे मी ते लिहिलेलं आहे, ते एका ठिकाणी आणावं, त्याला प्रॉपर प्रिंट करावं आणि विद्यार्थ्यांना आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा या यूट्यूबच्या भविष्यामध्ये जे आपले जे लेक्चर्स असतील त्याच्या लिंकमध्ये ते काही देता येईल का, विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवर तुम्हाला ते देता येईल का, त्याच्याबद्दल थोडासा आपण विचार करत आहोत. तर विदर्भ IAS अकॅडमीच्या नोट्स पण आहे आणि श्रीपाद सरांच्या नोट्स, मी पण विदर्भ IAS अकॅडमीतच आहे, विदर्भ IAS अकॅडमी श्रीपाद सर. ठीक आहे, विदर्भ IAS अकॅडमी श्रीपाद सरांच्या नोट्स लवकरच येणाऱ्या 15-20 दिवसात 25 दिवसात तुम्हाला टेलिग्रामवर त्या अपलोड होतील किंवा मी त्या पद्धतीने तुम्हाला देईल. त्याबद्दल लागेल तर मी एखादं छोटंसं लेक्चर घेऊन सांगेल की त्या इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर मी कधी टाकतोय. सर विदर्भ IAS अकॅडमीतर्फे तुम्हाला 2 गोष्टीचं जरूर भेटेल. एक, विदर्भ IASच्या ऑफिसमध्ये विदर्भ IAS अकॅडमीच्या नोट्स भेटतील किंवा त्या मार्केटमध्ये भेटतील. श्रीपाद सरांच्या नोट्स काही दिवसानंतर विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम इंस्टाग्राम चॅनलवर देखील त्या येतील. त्याला थोडासा वेळ 10-15 दिवस 20 दिवस, पण निश्चितपणे तुम्हाला त्या वाचायला भेटतील. ठीक आहे, चालू घडामोडी का वाचायचे, जसं मी रतन टाटाचं उदाहरण घेतलं होतं, ते तुम्हाला घेता यावं म्हणून चालू घडामोडी वाचाव्या. चालू घडामोडीमध्ये तुम्ही लोकराज्य मराठीत येतं वाचू शकता, योजना येतं, पेपर्स असतात, मासिक असतात. ठीक आहे, चालू घडामोडी कुठून वाचायचा, रोजचा पेपर वाचायचा, एखादं मंथली मॅगझिन कोणतेही घ्या, मराठी इंग्लिशमधलं तुम्हाला जे आवडेल ते घ्या. लोकराज्य आणि योजना मराठीमध्ये दर महिन्याला येतात ते वाचा. तिथून तुम्हाला चांगल्या केस स्टडी, महान तत्त्वज्ञ, विचारवंत लोक, ठीक आहे, चांगले समाजसुधारक आणि ते चांगल्या ज्या कोट्स देतील त्या तुम्हाला घेता येईल. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला व्यक्ती गरजेचे आहेत, महान तत्त्वज्ञ गरजेचे आहेत, विचारवंत गरजेचे आहेत, समाजसुधारक गरजेचे आहे, एखादं केस स्टडी असेल ती गरजेची आहे. ठीक आहे, ती तुम्हाला घ्यायची असेल तर कुठून येणार, लोकराज्यमधून येणार. ठीक आहे, एखादं योजना नावाच्या मासिकमधून येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जर वेगवेगळे न्यूजपेपर असाल तिथून येणार, एखादं तुम्ही मंथली मासिक वाचत असाल त्याच्यातून येणार. तर चालू घडामोडी वाचण्यासाठी तुम्ही चालू घडामोडीचा उपयोग इथिक्समध्ये होतो, चालू घडामोडीचा उपयोग इथिक्समध्ये होतो, हे विसरू नका. तर तिच्यामध्ये लोकराज्य वाचा, योजना वाचा, पेपर वाचा आणि मासिक वाचा. ज्यांना इंग्लिशमध्ये वाचता येतं, ज्यांना इंग्लिशचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तर भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मग मी सगळ्यांना असं रेकमेंड नाही करणार की त्यांनी लेक्सिकॉनचं पुस्तक वाचा. लेक्सिकॉन हे इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. ठीक आहे, तर ज्यांना शक्य आहे, ज्यांना इंग्लिश ठीकठाक समजतं आहे, त्यांनी निश्चितपणे लेक्सिकॉनचं एक पुस्तक वाचा. ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी मी नोट्स दिलंच. मी निश्चितपणे सांगतो 20 ते 25 दिवसात मी इतकी सिच्युएशन आणेल मराठी विद्यार्थ्यांसाठी की त्यांना लेक्सिकॉनचं पुस्तक वाचायची मी गरज ठेवणार नाही. त्या नोट्स मी स्वतः टाकेल. विदर्भ IAS अकॅडमीच्या नोट्स तर आहेतच, पण मी जेव्हा नोट्स टाकेल, ठीक आहे, विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम इंस्टाग्रामवर ज्या दिवशी मी नोट्स टाकेल, निश्चितपणे श्रीपाद सरांच्या नोट्स वाचल्याचं सगळं इथिक्स कंप्लीट होईल, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, पण थोडासा त्याला वेळ लागेल, 15 दिवस लागेल, महिना लागेल, पण निश्चितपणे ज्यांना त्या नोट्स पाहिजे त्यांनी त्या
माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की सर नोट्सची आवश्यकता आहे. ठीक आहे, जितक्या तुमच्या कमेंट्स वगैरे येतील, तुम्ही जितकं माझ्यासोबत डिस्कस करशाल विदर्भ IAS अकॅडमीला तुम्ही कॉल करा की श्रीपाद सरांच्या कधी वगैरे नोट्स येणार आहे. जर चांगला रिस्पॉन्स असेल तर लवकरात लवकर आपण त्या टाकूयात, पण लिहा मला तुम्ही. ठीक आहे, तसं तर मी 15-20 दिवसात टाकतो, पण मला आठवण द्या. याच्या खाली तुम्ही जेव्हा नोट्स लिहिसाल मला त्या कमेंटमध्ये, ठीक आहे, तर माझ्या लक्षात राहील. ठीक आहे, आणि निश्चितपणे मी त्या इंस्टाग्राम टेलिग्रामवर लवकरात लवकर त्या टाकेल. ठीक आहे, चालू घडामोडीसाठी तुम्हाला लोकराज्य योजना पेपर आणि मासिक वाचायचे. लेक्सिकॉन ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं त्यांनी ते वाचा. नोट्समध्ये काय असणं अपेक्षित आहे, थोडा नोट्स कशा टाईपच्या पाहिजे, म्हणून मला तुमच्या कमेंट्स त्या खाली हव्यात. तुम्ही लिहा कमेंट की सर असं असा इश्यू आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी नोट्स गरजेचे आहेत. सर असं असं पाहिजे, थोडंसं असं घेऊन पाहिजे आहे. ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने थोडंसं PYQ ठरवून थोडंसं मराठीमध्ये कसं करता येईल त्या पद्धतीने एक एक टॉपिकचे टाकत राहतो. ठीक आहे, सगळ्याचे टॉपिक एकाच टाईमला मला नाही करता येणार, कारण मला पण थोडं इतर काम करून ते करावं लागेल. तर मग पहिल्या टॉपिकचे एकदा टाकेल, दुसऱ्या टॉपिकचे मग नंतर टाकेल, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, अशा एक म्हणजे साधारणतः 10 पेजेसमध्ये 8 पेजेसमध्ये जर नोट्स बनवता आल्या मला, तर मी त्यात टाकतो, जेणेकरून आपल्या सामान्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. सो या 2 गोष्टींमध्ये ठीक आहे बऱ्यापैकी तुमचं इथिक्स कव्हर होईल. चालू घडामोडी तर तुम्ही प्रिलिमसाठी वाचालच, तुम्ही पेपर वाचाल, एखादा मासिक वाचालच, लोकराज्य किंवा योजना वाचालच. ठीक आहे, तर ते तेव्हा होईल, ते तुम्हाला इथिक्समध्ये टाकता येईल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, पण श्रीपाद सरांच्या नोट्स एक टॉपिक, एकदम मी सगळेचे सगळे टॉपिक नाही टाकणार. ठीक आहे, एक टॉपिक टाकेल. मग एक टॉपिक टाकलं की तुम्ही मला लागेल तर सजेस्ट करा की अजून काही करता येईल तर बेटर. निश्चितपणे तुम्हाला जर काही मदत होत असेल तर ओके. मी माझ्या पद्धतीने पण मॅक्सिमम PYQ धरून, थीम्स धरूनच टाकेल की जेणेकरून जे गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला भेटा. बिनफालतूचा 500-600 पेजेसचा डेटा द्यायचा आणि तो तुमच्या 2 मार्कांसाठी कामाचा नाही. मी असं करणार नाही. मी स्वतः PYQ बघेल, मी स्वतः थीम्स बघेल आणि जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच त्या नोट्समध्ये टाकेल. ठीक आहे, फक्त एकेका टॉपिकचं टाकत जाईल मी. पहिला टॉपिक, दुसरा, तिसरा, असं 7पर्यंत टॉपिकच्या श्रीपाद सरांच्या नोट्स येतील. विदर्भ IAS अकॅडमीच्या नोट्स ऑलरेडी अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि ऑफिसमध्ये. ठीक आहे, चालू घडामोडीसाठी लोकराज्य योजना पेपर आणि मासिक वाचा. आणि लास्ट लेक्सिकॉन इंग्लिश. ठीक आहे, ज्यांना इंग्लिश चांगलं जमतं त्यांनी वाचा. माझा एक प्रयत्न पण असा राहील की हे लेक्सिकॉनला मराठीमध्ये काही ट्रान्सलेट करण्यासाठी किंवा लेक्सिकॉनसाठी मराठीत काही करता येईल का याच्याबद्दल एकदा विचार झाला की निश्चितपणे तुम्हाला तो कळवण्यात येईल. निश्चितपणे या लेक्चरचाही तुम्हाला उपयोग होईल. काही अडचण असेल, काही पण असेल तर मला तुम्ही त्या खाली कमेंट करून लिहा. आपण काही अजून काही सुधारणा करता येतात का, अजून काही नवीन लेक्चर्स घेता येत का ते बघू, जेणेकरून तुमच्या समस्यांचं समाधान होईल आणि GS 4चा मुद्दा समूळ नष्ट होईल. जे 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत, एक ऑप्शनल, दुसरा निबंध आणि तिसरा नीतिशास्त्र. तर नीतिशास्त्राची जी समस्या आहे तुमच्यासमोर राहणार नाही याची मी आणि विदर्भ IAS अकॅडमी संपूर्ण काळजी घेईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर इथेच संपवू. काही पण अडचण असेल तर निश्चितपणे ती कळवा.